जय हिंद फ्रेंड्स. स्पर्धा परीक्षा तसा हा शब्द दोन्ही बाजूने वापरला जातो. ठीक आहे. सध्या जे आहे तुम्ही त्यामध्ये आता उडी मारलेली आहे, तर आपल्याला उडी नाही मारायची, आपल्याला स्टँड स्टील राहायचं आहे. आणि या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना जे आहे काही पथ्यपाणी पाळायचं आहे. आणि यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे तुमच्या डोक्यामध्ये IQ गोष्टी आहे. IQ किंवा आता यामध्ये जे आहे मला एक सांगा, जे काही मार्गदर्शन असते तर मोस्टली जे मार्गदर्शन आहे दोन प्रकारचे लोक व्यक्त करतात. एक जे आहे टॉपर्स, जे जनरली खरं बोलत नाही, जे स्वतःला नेहमी ग्लोरीफाय करतात. कारण की मी जे आहे गेल्या 3-4 अटेम्पमध्ये जे आहे 4 वर्षापासून अभ्यास करतो आणि पास झालो असं कोणालाच सांगावं नाही वाटत. ठीक आहे. कधीच कोणी सत्य सांगणार नाही. आणि कोणी हेच प्रयत्न करेल की एकाच अटेम्पमध्ये जे आहे जस्ट रूममध्ये होतो, मित्रांनी सांगितलं, सहज पुस्तक घेतलं हातात, वाचता वाचता प्रिलिम झाली, प्रिलिम होता होता मेन्स झाली, मेन्स नंतर इंटरव्ह्यू झाला, असं जनरली जे आहे थापा मारल्या जातात. पण तसं नसतं. प्रत्येकाला जे आहे प्रिलिम क्रॅक करण्यासाठी मिनिमम 7 ते 8 महिन्याचा अभ्यास लागतो. 1 वर्ष एक्झामचा आहे, 1.5 वर्ष मिनिमम लागतं. हू एव्हर सो मे बी. ठीक आहे. भगवान श्रीकृष्ण जरी आले तरीसुद्धा जे आहे त्यांना अर्जुन व्हायचं असेल, म्हणजे जिंकायचं असेल, पक्षाचा डोळा जर साधायचा असेल, त्यांना 1.5 वर्ष लागेल. त्यामुळे जे आहे बऱ्याच IQ गोष्टी असतात. आणि जे सत्य असतं ते सत्य जेव्हा आपण सांगायला जातो तर सत्य काय असते? कडू असते. पण मोठा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. मग ते कडू सत्यच आपल्याला काय करायचं आहे? डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. बाकी गोष्टी नाही. कारण की शेवटी काय, स्पर्धा परीक्षेमध्ये यश असो का कॉन्फिडन्स असो, ते तेव्हाच वाढतं जेव्हा गोला बरोबर येतो. दॅट्स ऑल. ठीक आहे. जेव्हा गोला बरोबर येतो ना तेव्हाच कॉन्फिडन्स वाढतो. कुठला सेमिनार, कुठला यूट्यूब, टॉपर, कोणाचं जे आहे काही वाचल्याने काही कॉन्फिडन्स वाढत नाही, हे प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. आणि ज्याला रोज यूट्यूबचे जे आहे टॉपरचे भाषण लागतात ते स्पर्धा परीक्षा तर बरं होत नाही, परंतु त्याला जे आहे व्यसन लागलेलं आहे. कशाचं? रोज दुसऱ्याची मदत घ्यायची, आनंद वाढवायला, स्वतःला खुश ठेवण्यासाठी. त्याला व्यसन लागलेलं आहे. दॅट इज नॉट राईट वे. राईट वे एकच आहे, गोला बरोबर आला पाहिजे. हे तुम्हाला स्पष्ट सांगतो. मग गोला बरोबर आला पाहिजे यासाठी जे आहे जेव्हा तुम्ही या स्पर्धा परीक्षेला हात घालता, तर हात घातल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे हा जर गोला, आता 4 गोले दिलेले आहे. ठीक आहे. 4 गोले. ठीक आहे. तसं जे आहे प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू किंवा A ऑप्शन, B ऑप्शन, C ऑप्शन, D ऑप्शन. मी जास्त मुद्द्यालाच हात घालतो, ते बाकी गोष्टी नाही. आणि तुम्हाला मोटिवेट बिलकुल नाही करणार. ठीक आहे. मोटिवेट माणूस तेव्हाच होतो जेव्हा काय असते, राईट नॉलेज येते आणि जे आहे मार्क्स वाढायला लागले का तर माणूस मोटिवेट होतो, अदरवाईज होत नसतो. आणि ते शॉर्ट टर्म मेमरी लॉस असते मोटिवेशन म्हणजे. थोडा वेळ बरं वाटते, नाही तर ते विसरून जाते. म्हणून त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू आपण चर्चा करू. मग काही कडू सत्य जे आहे वाटलं तर जे आहे विचारा, कुठं कन्फ्युजन वाटलं तर, परंतु जे आहे समजून घ्या सर्व गोष्टी. आता आपल्याला जे आहे एकाच अटेम्पमध्ये जे आहे 3 गोले उडवायचे आहे, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू. आणि हे झालं समजा रिझल्ट. इथेही 4च गोले, प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू आणि रिझल्ट. हे 4ही दिवस एकाच ह्याच्यात काय करायचे? उडवायचे आहे. ठीक आहे. मग शेवटी ज्या इथे कोण महत्त्वाचं आहे? गोला. ठीक आहे. आणि म्हणजे दुसरं समजा 4 गोले ऑप्शन. आपलं अल्टिमेट गोल काय? अल्टिमेट गोल काय तुमचं अल्टिमेट गोल काय? बसा 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 बसा. खुर्ची नाही सोडायची, आपण खुर्चीसाठीच प्रयत्न करत आहे. ठीक आहे. तुमचं गोल काय? राज्यसेवा करणे. बरोबर गोल आहे. राज्यसेवेमध्ये म्हणजे गोल काय? डेप्टी कलेक्टर होणे, DYSP होणे, तहसीलदार होणे. व्हेरी नाईस. याच्यापेक्षा वेगळं काही? हे आपलं गोलच नाही आहे. हां, ॲज अ फ्रेंड मी तुमच्याशी बोलतो, याचा ना आपला काही संबंध नाही. ठीक आहे. हे जर तुम्ही गोल ठेवलं का माणूस इमोशनल होतो. अभ्यास करताना टेबलवर नॅशनल फ्लॅग असतो, त्याच्या मागे जे आहे महाराज असतात. ठीक आहे. याने माणूस रोज एन्झायटी वाढते, अभ्यास कमी होतो आणि माणूस जे आहे अँक्शियसनेस किंवा जे आहे जेलसी बरंच काही वाढत राहतं. निगेटिव्ह एनर्जीज काय होते? वाढते. हे गोलच नाही आपलं. हे गोलच नाही आहे. हे जस्ट जे आहे डायरेक्शन आहे. आपलं गोल आहे की मॅक्झिमम गोले काय आले पाहिजे? बरोबर आले पाहिजे. दॅट्स ऑल. इतके गोले बरोबर आले पाहिजे का डेप्टी कलेक्टरच्या वरही गेलेत चालते. मग
ठीक आहे, म्हणून तो भाग महत्त्वाचा आहे. म्हणून ते गोल नका ठेवू. ते गोल जर ठेवलं तर तुम्हाला जे आहे या परीक्षेमध्ये माणूस इमोशनलीच राहतो शेवटपर्यंत. कारण की हे बघा कसं आहे, जीवनात दोन गोष्टी असते, एक असते मार्ग आणि दुसरं काय असते, ध्येय. ठीक आहे, ध्येय हे भावनांवर आधारित असतं जनरली. तुम्हाला डेप्टी कलेक्टर व्हायचं आहे, प्रशासनात जायचं आहे, देशाची सेवा करायची आहे, गरिबांना मदत करायची आहे. लाईफमध्ये जे आहे पास झाल्याचा फायदा काय असतो, या परीक्षेत पास झाल्याचा फायदा काय असतो. लाईफमधल्या सर्वात नॉन प्रोडक्टिव्ह गोष्टी असते ना, ते कोणत्या असते, पैसे कमवणे. आपला जन्म पैसे कमवण्यासाठी झाला आहे का. पैसे माध्यम आहे, मार्ग आहे, आवश्यक आहे, पण ते पैसे कमवा, त्यानंतर प्रतिष्ठा कमवा, स्टेटस कमवा, हे इथं कमवायची गरजच नसते. सॅलरी हा खूप तुच्छ भाग आहे कशातला, स्पर्धा परीक्षेतला. याचे बाकीचे ॲडव्हान्टेज आहे, ते ॲडव्हान्टेज खूप सारे आहे. सोशल स्टेटस आहे, स्वतःबद्दलचा सेल्फ रिस्पेक्ट वाढतो, 4 लोक स्वतःहून खुर्ची देतात. तसं देईल का. तुमच्या घरी एखादा समजा बिझनेसमन आला, त्याचा टर्नओव्हर 100 कोटीचा आहे, तुम्ही बोलावता का, देता का खुर्ची, स्वतः नाही देत. ते जर म्हटलं तर PSI साहेब तर ठीक आहे. बाकी परीक्षेत जे आहे पास झाले, बाकी परीक्षेत तर तुम्हाला पेढा विकत घ्यावा लागतो रघुवीरचा, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊ जाऊ खाऊ म्हणजे असं भरवावं लागतो आणि सांगावं लागतं मी पास झालं. कोणी काही ॲप्रिशिएट करत नाही. स्पर्धा परीक्षेत जर तुम्ही पास झाले तर लोक स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या पायाने चालत येतात आणि तुम्हाला पेढा देतात. का हा डिफरन्स असेल. कारण की या परीक्षेत पास होणारा जो अधिकारी असतो हा या लोकशाहीतला खरा हिरो असतो. ठीक आहे, म्हणजे स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो तर तुम्ही जे राज्यसेवा हा शब्द वापरला, याचा फुल फॉर्म काय, राज्य नागरी सेवा. ठीक आहे, राज्य नागरी सेवा. मग या परीक्षेमध्ये जेव्हा पूर्ण आपल्या देशाचा जो पूर्ण राष्ट्र जे अवलंबून आहे, तर एका शासन या प्रक्रियेवर अवलंबून आहे, त्याचं नाव आहे गव्हर्नमेंट. शासनामध्ये 2 अंग येतात, एकच ते राजकीय अंग आणि दुसरं काय ते प्रशासकीय अंग. ठीक आहे, 2 येतात, प्रशासन आणि शासन. शासनामध्ये 2ही भाग येतात, राजकीय भाग, प्रशासन. हे निवडून येतात आणि आपल्याला काय करायचे असतात. हे ज्या राजकीय प्रक्रिया, लोकशाहीची प्रक्रिया, लोक गोले मारतात. इथं आपण आपल्याला स्वतःसाठी काय करतो, गोले मारतो आणि निवडून देतो. ठीक आहे, मग इथं राजकारण कठीण आहे का प्रशासन कठीण आहे. राजकारण, गोले मारणं खूप जे आहे लोकांच्या हातात आहे. लोक कधी कशावर गोले मारतील काही सांगता येत नाही. निवडणुकीच्या आधीच्या रात्रीपर्यंत जो व्यक्ती निवडून येत असतो, ठीक आहे, निवडणुकीच्या लास्ट नाईट तो व्यक्ती कधीच निवडून येत नाही, दुसराच नवीन निवडून येत असतो. कारण की त्याला राजकारण असे म्हणतात. राजकारणामध्ये कसं असते, हवा अशी बनवायची असते आणि जे आहे असं निवडून यायचं असते. स्पर्धा परीक्षेला सुद्धा राजकीयच गोल लागते, हाच अप्रोच लागते. ठीक आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा आपण एखादं पुस्तक वाचतो, काही वाचतो, सर्व गोष्टी अशा चालल्या ना, तर हे परीक्षेला कमी येतात. ही गोष्ट, कोणती गोष्ट अशी जाते, ही गोष्ट काय ते परीक्षेला येते. अपवादात्मक मुद्दे जनरली काय येतात, त्याच्यावर रिझल्ट अवलंबून असतो. मग एक गोष्ट लक्षात घ्या की इथं राजकारण आहे, इथं प्रशासन आहे. इथं जे आहे प्रशासनामध्ये जी स्पर्धा आहे, मग इथं येते स्पर्धा परीक्षा. मग स्पर्धा कशासाठी असते, तर स्पर्धा बेसिकली जी आहे स्वतःसाठी असते. ठीक आहे, कोणाद्वारे केली जाते, स्वतःद्वारे. कुणासाठी, कोणासाठी अभ्यास करताय, स्वतःसाठी. आता सेल्फ हा जो भाग आहे, हा गांधीयन फिलॉसॉफी जर घेतली तर तो निस्वार्थी भाग येतो. की नेहमी म्हणजे महात्मा गांधीयन फिलॉसॉफी आहे ना, यू मस्ट बी द चेंज विच यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. तुम्हाला जगामध्ये जे काही बदल करायचा आहे, दारिद्र्य जर मिटवायचं असेल तर तुम्हाला स्वतःच काय करावं लागेल, स्वतःमध्ये चेंज करावं लागेल, तरच दारिद्र्य हळूहळू काय होईल, मिटायला लागेल. शब्दांनी नसते काम होत. ठीक आहे, महत्त्वाचं कसं असते की जे आहे तो भाग बदलला पाहिजे. म्हणून प्रशासनामध्ये जे आहे ना 2 प्रकारच्या सेवा येतात. एकाला म्हणतो आपण गॅझेटेड, ठीक आहे, दुसऱ्याला काय म्हणतो नॉन गॅझेटेड. काय फरक असतो त्याच्यातला, गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेडमध्ये? त्यांच्यात नाव असतं. राज्यपालाद्वारे काय होते, नियुक्ती होते, आणि काढायचं असेल तर राज्यपालच काढू शकतात. राज्यपाल किंवा राष्ट्रपती काढू शकतात का, काढू शकतात. नियुक्ती करणारा व्यक्ती जो असतो आणि काढणारा व्यक्ती जो असतो, रिमूव्ह करणारा, तो किंवा त्याच्या हायर रँकचा असावा, तर राष्ट्रपती काढू शकतात. ठीक आहे, पण जे आहे
व्यवस्थित घ्या. गॅझेटेड म्हणजे काय असते माहिती आहे का? गॅझेटेड ही जी पोस्ट आहे, भारतीय संविधान अंतर्गत जो आयोग स्थापन झाला आहे MPSC, ठीक आहे, हा संविधानिक आयोग आहे, अत्यंत निष्पक्ष व स्वच्छ आयोग आहे. 99.99%, ठीक आहे. सोनं जे आहे जसं असतं ना 24 कॅरेटचं, तर हे 24 कॅरेटचं नाही, पण 22 कॅरेट तर 100% आहे. आपल्याला 22च कॅरेट पाहिजे, ठीक आहे. 24 नसते, थोडंफार प्लस मायनस, जिथं माणूस आला तिथं 99%वर आपला भर असला पाहिजे. आणि ही परीक्षा अशी आहे, ठीक आहे, केल्यानंतर पास झाले तरी जिंकाल, नाही झाले तरी जिंकाल. ही परीक्षा अशी आहे, ठीक आहे. म्हणजे रिस्क नाही आहे. रिस्क त्याला बघा, रिस्क जरी असली तर रिस्क कशाला म्हणतात? हरल्यानंतरच जिंकलं पाहिजे, त्याला रिस्क असे म्हणतात. म्हणून ही परीक्षा बाय हार्ट जे आहे मॅक्झिमम 2 वर्ष करायची. किती वर्ष करायची? 2 वर्ष. प्रिलिमच्या अगोदर 1 वर्ष आणि परीक्षेचं 1 वर्ष, म्हणजे 2 वर्ष. UPSC असेल तर 3 वर्ष, MPSC असेल तर 2 वर्ष. पण कसं? गोलावाला अप्रोच. डेप्टी कलेक्टर आहे का PS आहे ते नाही पाहत बसायचं. राष्ट्रपतीचा अभ्यास करायचा ना, असा अभ्यास करायचा की कसंही झालं तरी, कसाही गोला टाकला तर काय झाला पाहिजे? सिक्सरच लागला पाहिजे असा. मग ह्या परीक्षेमध्ये 2 वर्ष मी यासाठी म्हणतो की जे आहे परफेक्ट अभ्यास केल्याला 2च वर्ष लागते. इमानदारीनं करा फक्त. आणि इन केस 2 वर्षात सिलेक्शन नाही झालं तर स्पर्धा परीक्षा सोडायची का? नाही, त्याला स्पर्धा परीक्षा नाही म्हणत, सोडायचीच नाही, ठीक आहे. पहिलं, दुसरं आणि तिसरं प्रेम कोणावर आहे? स्पर्धा परीक्षेवरच आहे, सोडायची नाही. यानंतर तुम्ही जॉबसोबत जर अभ्यास केला तर रोज 4 ते 5 तास जरी रिव्हिजन केली तरीही क्रॅक होते. दॅट्स ऑल, ठीक आहे. म्हणजे तुम्ही इथंच बसावं, 5-6 वर्ष इथंच बसावं, आमच्या टेस्ट सिरीज लावाव्या आणि चालूच आपलं, तसं नाही. त्याला टाईमचं डायमेन्शन असलंच पाहिजे. तुम्ही टाईमचं डायमेन्शन दिलं नाही तर 2 पंचवार्षिक योजना जरी दिल्या ना तर होत नाही, ठीक आहे. मी एकदम स्पष्ट बोलतो आणि खरं बोलतोय. 2 पंचवार्षिक योजना दिल्या, तुम्हाला 10 वर्ष दिलं, 1 वर्ष जॉग्राफी, 1 वर्ष इकॉनॉमी, दुसरं वर्ष पॉलिटी, त्यानंतर प्रत्येक विषयाला 1 वर्ष दिलं आणि 10 वर्ष दिले, नंतर म्हटलं 11व्या वर्षी परीक्षा घेतो, पहिले येणार का? प्रिलिमसुद्धा होणार नाही. लिहून देतो, प्रिलिमसुद्धा होणार नाही. हे परीक्षेचं गणितानं 1 वर्षात उडवायचंच असते, ठीक आहे, उडवायचंच असते. याच्यात नॉलेज तेच घ्यायचं जे गोले काय करते, बरोबर आणून देते, तेच नॉलेज घ्यायचं, बाकीचं नॉलेज घ्यायचं नाही. नॉलेज जमा करण्यासाठी परीक्षा आहे का? नाही. जे गोल्याच्या बाहेर जातं ते नॉलेज ते घ्यायचं का? नाही घ्यायचं, गरज नाही त्याची. म्हणून काही पथ्यपाणी पाळायचे असतात. म्हणून मी 2 वर्ष यासाठी म्हणतो, नेहमीच म्हणतो, असं नाही की एखाद्याला याच्यापेक्षा जास्त लागत नाही, पण लागलंही समजा तर तुम्ही जॉबसोबत ही परीक्षा हँडल केली पाहिजे असं मी अपेक्षित करतो. म्हणजे कसं नंतर मग आपल्याला कसं असतं की वाढत्या वयानुसार मग ही परीक्षा काय करते, मग जास्त त्रास द्यायला लागते, घरचे वगैरे, घरची परिस्थिती. आपण सर्वजण जे आहे एक लोअर मिडल क्लास या वर्गातले आहे असं अज्युम करून जे आहे मी बोलतोय. म्हणजे कुणाला कुठला प्रॉब्लेम नको व्हायला. म्हणजे टाईम हा वेळ दिलाच पाहिजे, एवढ्या वेळात एवढं झालंच पाहिजे. ला महत्त्व काय असते? जास्त. म्हणजे स्पर्धा परीक्षा. काढला तर मग ते काय झालं? ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये फरक कशाचा आहे? फक्त आहे. झालंच पाहिजे आणि वेळेत झालं पाहिजे, ठीक आहे, वेळेत झालं पाहिजे. हा भाग खूप महत्त्वाचा असतो. म्हणून वर्षानुवर्ष उलटतात असं नाही आहे. म्हणजे तुम्ही जर समजा एक 5 विद्यार्थी आहे, ठीक आहे, 5 विद्यार्थी. आता मला एक सांगा, समजा तुम्ही आजपासून अभ्यास सुरू केला, तुम्हाला काय वाटते की तुमचे जे कॉम्पिटिटर आहे त्यांचा अभ्यास राहिलेला आहे का? त्यांनी आजच सुरू केला आहे का? नाही. काही लोक तर जे आहे DYSP असेल आणि डेप्टी कलेक्टरसाठी पुन्हा बसले असेल परीक्षेला. काही लोक नायब तहसीलदार असेल, पुन्हा तहसीलदार होण्यासाठी पुन्हा बसले असेल. कोणी STA असेल तर राज्यसेवेला बसलेलं असेल. खूप सारे लोक आहे. मग आपला नंबर लागल का? प्रश्न सिंपल आहे ना. आपला नंबर लागल का? आता लवकर लागू शकते, कारण ती आता 6 महिन्यानंतर जी ॲड असेल ती खूप चांगली ॲड असेल. त्यामुळे आता जो विद्यार्थी आजपासून अभ्यास करत आहे ना, त्यांनी 6 महिन्यात प्रिलिम जे आहे क्रॅक होईल इतका अभ्यास करणं खूपच आवश्यक आहे. म्हणजे तुमचं अभ्यास झाल्यानंतर ॲड आली का जे आहे तुम्ही त्या ॲडमध्ये सापडले पाहिजे, पटकन जे आहे पास झाले पाहिजे. 1.5 वर्षानंतर जर तुम्ही नंतर क्रॉस झाले 1.5 वर्ष, मग 1.5 वर्षानंतर मे बी MPSC थोडासा वाळवंट काय होईल, सुरू होईल. म्हणजे जे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे ना, सध्या आता एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे, ठीक आहे, म्हणजे जे आहे नंतर मग हळूहळू वाळवंट यायला लागेल. तर 1.5 वर्षात जे आतापासून जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांनी 1.5 वर्षात जे आहे कंप्लीट करणं काय आवश्यक आहे. नंतरही पोस्ट राहील, सर्वच राहील, परंतु
जे आहे वेळेचं डायमेन्शन खूप महत्त्वाचं आहे. मग आता ही परीक्षा जेव्हा आपण आता याला हात घालतो त्यामध्ये जे आहे, म्हणून मी थोडंसं समोरचं जे आहे, ठीक आहे, आपण इथं या मुद्द्यावर होतो. याला गॅझेटेड सर्व्हिस यासाठी म्हणतात की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 312 अंतर्गत याला संविधानिक संरक्षण आहे. ठीक आहे, याला संविधानिक संरक्षण आहे. का? कारण की आणि संविधानिक संरक्षण जेवढ्या काही प्रशासनामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4, ग्रुप A, B, C, D 4 पोस्ट आहे. ठीक आहे, या 4 पोस्टपैकी फक्त ग्रुप A आणि ग्रुप B मधल्या क्लास 1, क्लास 2, ठीक आहे, क्लास 2, क्लास 3 हा शब्द डेरोगेटरी असतो म्हणून ग्रुप A शब्द वापरतो आपण. ग्रुप A, ग्रुप B मधल्या, ठीक आहे, म्हणजे ग्रुप A आणि ग्रुप B यामध्ये ज्या पोस्टला प्रचंड एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात, ठीक आहे, PSI नॉन गॅझेटेड, DYSP गॅझेटेड. काय फरक आहे दोघांमध्ये? DYSPला एक्झिक्युटिव्ह पॉवर्स काय असतात? ट्रिमेंडस असतात. म्हणजे गॅझेटेड जे आहे थोडक्यात जे आहे गव्हर्नमेंटचे काय असतात? जावई म्हणा किंवा पाहुणे म्हणा किंवा जवाई म्हणा असतात. याच्यात सिलेक्शन झालं, पॉवर जास्त भेटतात, प्रमोशन फास्ट होते, सॅलरी जास्त, फॅसिलिटीज जास्त, अधिकार जास्त आणि प्रमोशन फास्ट होत तुम्ही टॉप लेवलपर्यंत जाता. इथं तसं नाही होत. इथं तुम्हाला जे आहे खूप वर्षाची सर्व्हिस लागते, केव्हा कुठं थोडंफार प्रमोशन होतं. इथं जे आहे फास्ट होतं. का? आणि ते यामध्ये सर्वच ग्रुप A ग्रुप Bला नाही म्हणत. जे ग्रुप A ग्रुप B ज्याला काय म्हणतात? सिव्हिल सर्व्हिसेस, नागरी सेवा. जे नागरी म्हणजे राज्यसेवेचा लॉंग फॉर्म काय? राज्य नागरी सेवा. यामध्ये जे लोक सिलेक्ट होतात त्यांना काय म्हणतात? सिव्हिल सर्वंट. आणि पूर्ण राष्ट्राची जबाबदारी कोणावर असते? यांच्यावर, राजकीय लोकांवर नसते. ठीक आहे, डेप्टी कलेक्टरवर जास्त महत्त्वाचं असते. मंत्र्यापेक्षा डेप्टी कलेक्टर काय असते? महत्त्वाचं. त्याला काय असते? एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात. दिसणारा भाग राजकारण, न दिसणारा भाग प्रशासन. हे पडद्यामागचे हिरो असतात. राजकारण म्हणजे पडद्याच्या समोरचे जे नेहमी बोलत असतात, ओनली टॉक अँड टॉक अँड टॉक. आणि प्रशासन म्हणजे ॲक्शन अँड ओनली ॲक्शन, नो टॉक. फक्त काम. देशाचं दारिद्र्य बेरोजगारी कोण मिटवणार आहे? प्रशासन मिटवणार आहे. हे थोडे मिटवणार आहे. ठीक आहे, यांच्यावर खास जबाबदारी असते. म्हणून या सर्व्हिसमध्ये एवढ्या पॉवर्स दिल्यानंतर या सर्व्हिसमध्ये तो एक गुण आला पाहिजे की पास झालं तरी तसेच आणि नाही झालं तरी तसेच. आम्ही आमचा कष्ट जे आहे, जे प्रयत्न आहे ते काय करू? द बेस्टही करू कोणत्याही परिस्थितीमध्ये, असं असतं. ठीक आहे, त्यामुळे ही परीक्षा जी आहे याला आपण जेव्हा हात घालतो तेव्हा या तिन्ही टप्प्यामध्ये कुठेही असा तुम्ही, प्रिलिम झाली का नाही झाली का, तुम्ही काय असले पाहिजे? सारखेच, एकदम असं वाहून नाही जायचं. हा गुणधर्म असलाच पाहिजे. म्हणून त्यालाच काय म्हणतात? सिव्हिल सर्व्हिसेस. प्रशासनामध्ये तो गुणधर्म असतो. म्हणून यामध्ये तुम्हाला प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू, तर तुमचं ट्रेनिंग आता सुरू झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे असं नाही की सिलेक्शन झाल्यानंतर ट्रेनिंगला काही उरत नाही. ट्रेनिंग ऑलरेडी झालेलं असते. प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू म्हणजे जे बेसिक गुण लागतात सिव्हिल सर्व्हिसला ते विकसित होण्याची काय परीक्षा. मग स्पर्धा परीक्षा जी आहे ही खरं सांगतो, स्पर्धा परीक्षा म्हणजे स्वतः जेवढा दम असेल ना तेवढा काय करायचा? बाहेर काढायचा. ठीक आहे, एवढं काही लोड नाही घ्यायचं. आणि अभ्यासाची क्वालिटी जी आहे ना, गोला पाहून काय करायची? इम्प्रूव्ह करायची. गोला शुड बी द गोल. मग त्या गोलासाठी सर्वात महत्त्वाचं असते या परीक्षेची नाडी पकडणे. ठीक आहे, गोला नॉलेज तर खूप आहे ना, सर्वच विषय आहे, सर्वच थोडी करत बसणार आहे. सर्वात महत्त्वाचं नाडी पकडणे. आणि नाडी तोच विद्यार्थी पकडू शकतो ज्याचा कमांड जे आहे पहिल्या दिवसापासून जो कशाचा अभ्यास करतो, काय ते लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. ठीक आहे, याचा जो खरा सिलेबस जो असतो, हे बघा जे मीथ आहे, ऐकीव गोष्टी आहे त्याच्याकडे लक्ष देऊ. हे बघा जे सिलेबस आयोग देते त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचा कोणता सिलेबस असते? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. प्रिलिमचे का मेन्सचे? दोन्ही. हे पहिला जे आहे डायरेक्शन देते. मग तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल एखादा समजा सब्जेक्ट स्टार्ट करायचा, एखादा सब्जेक्ट सांगा कोणता स्टार्ट करायचा आहे? व्हेरी नाईस. ठीक आहे, तुम्ही जर दुसरा म्हटलं असतं मी काय म्हटलं असतं? तेच करा. कुठला तू म्हटलं असतं? जर समजा म्हटलं असतं जॉग्रफी, नाही तो नाही. पहिला सब्जेक्ट कोणता आहे? पॉलिटी. अभ्यासाचा पहिला सब्जेक्ट कुठला असला पाहिजे? का असला पाहिजे? नाही, तो भाग तो इमोशनल भाग झाला, आपल्याला काही घेणं नाही कोणाशी. ठीक आहे,
नाही. सांगा कोण सांगेल. पॉलिटी पहिला विषय, दुसरा विषय इकॉनॉमी असला पाहिजे. सांगा. नाही. पहिला पॉलिटी आणि दुसरा इकॉनॉमीच असला पाहिजे. हे जर समजा 2 नाही घेतले आणि बाकीचे घेतले, 1 वर्ष गेलं वाया. नाही. नाही, आपल्याशी काही घेणं नाही. आपल्याला आपल्याशी असो का नसो, गोला काय आला पाहिजे, बरोबर आला पाहिजे. मला तू फक्त समजून घे, अदरवाईज नको घेऊ. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. मी त्याच्यावर का भर देतो, कारण की त्याच्यावर जर तुमचा भर नसला, त्याच्यावरच भर पाहिजे, बाकी गोष्टी आपोआप भेटून जातात. बरेच लोक लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर फक्त MCQ सॉल्व करत राहतात. ते लोकांना नॉलेज काहीच नसते, पास होऊन जातात. नंतर हा प्रश्न पडतो, कसा काय झाला हा सिंपल प्रश्न पडतो. सिंपल प्रश्न नाही आहे, लागल्यास नॉलेज त्याला जास्त असेल. मला नॉलेज प्रचंड आहे, याचा अर्थ असा आहे का मी जे आहे त्याला स्पर्धा परीक्षा एकाच मध्ये क्रॅक करू शकतो? नाही करू शकत. ठीक आहे, टीचर वेगळा, टॉपर वेगळा. ठीक आहे, टीचर वेगळा, टॉपर वेगळा. टीचरमुळे टॉपर घडत असतात, टॉपरमुळे टीचर नसतात बनत. जे टॉप करतात ते वेगळे, जे टीचर असतात ते वेगळे. समजा आता इकॉनॉमीमध्ये एक गोष्ट न्यूजमध्ये चालली की भारताची अर्थव्यवस्था इम्प्रूव्ह होत आहे, GST कलेक्शन वाढलं वगैरे, इम्प्रूव्ह होत आहे. मग ते जे इम्प्रूव्हमेंट असते, मग त्यासाठी रिकव्हरी वक्ररेषा असतात, ज्याला आपण कर्ज म्हणतो. के कर, इलॉंगेटेड यू कर, असं शब्द येऊन आले करंट अफेअरमध्ये. मग जे आहे त्याचं डायरेक्शन घेऊन मला पूर्ण कर्जचा अभ्यास करावा लागेल टीचर म्हणून. चांगले 2 दिवस त्याच्यावर घालावं लागेल. आणि 2 दिवस घातल्यानंतर जे आहे मी तुम्हाला 1 पान लिहून देईल, फक्त 1 पान. तर तुम्ही 2 दिवस घालणार का? नाही, ते टीचरचं काम आहे. नाण्याच्या 2 बाजू, टीचर आणि टॉपर. टॉपर व्हायचं असेल तर टीचर नाही व्हायचं, आणि टीचर व्हायचं असेल तर टॉपर नाही होऊ शकत. 2 गोष्टी वेगळ्या असतात. 2 दिवस अभ्यास केल्यानंतर तुम्हाला 1 पान काढून दिलं, तुम्ही 1 पान काय करायचं? रटून टाकायचं. किती वेळ लागेल रटायला? 15 मिनटं, अर्धा तास. 15 मिनटं समजून सांगायला, 15 मिनटं रटायला. किती वेळात काम केलं? अर्ध्या घंट्यात. मग अर्ध्या घंट्यात तुम्ही ते रटलंय, ते काम तुम्ही आता गुगलवर करणार का? नाही करणार. इथे काय म्हणायचं मला लक्षात. महत्त्वाचं हे आहे की 2 गोष्टी वेगळ्या असतात. यामध्ये तुम्हाला गोलाबरोबर येण्यासाठी जे नॉलेज लागतं ते परफेक्ट पटकन आलं पाहिजे. मूळ मुद्दा हा होता आपला की पॉलिटी आणि इकॉनॉमी हे 2 विषय फर्स्ट आणि सेकंड का असावे. ठीक आहे, आता जेवढा काही ट्रेंड आहे, आता कोणतीही स्पर्धा परीक्षा कशावर अवलंबून असते, त्याचा एक ट्रेंड असते. हा ट्रेंड जनरली 3 ते 4 वर्ष असतो. 3-4 वर्ष जे आहे सुरू होते. आता जे आहेत गेल्या 3-4 वर्षात राज्यसेवा आणि कंबाईन खूप बदलली, हे तुम्ही मान्य करता, बरेच लोकांना थोडंफार आयडिया असेल. आता जे बदल झाला, हा बदल 3 वर्ष कॉन्स्टंट असेल. आता फार जास्त बदल नाही होणार. 3 वर्षानंतर काय होईल? कम्प्लीट चेंज. ठीक आहे, असं असतं. कोचिंग इन्स्टिट्यूटला त्याच्यावर जे आहे हे नाही करता आली पाहिजे, पकड नाही आली पाहिजे, नाही तर श्रीमंतच लोक पास होईल, गरीब होणार नाही, हा भाग असतो. आता ट्रेंडला महत्त्व असते. ट्रेंड पहिले कोणाच्या हातात असते? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. आणि दुसरा ट्रेंड कोणाच्या हातात असते? चालू घडामोडी. हे दोन्ही अभ्यास पहिल्याच दिवशी काय झाले पाहिजे? सुरू झाले पाहिजे. व्हेरी सिम्पल. ठीक आहे, आता पहिल्याच दिवशी जर हा अभ्यास सुरू झाला तर डोक्यावरून जाईल का? 3 महिने डोक्यावरून जाईल. किती महिने? 3 महिने. ठीक आहे, 4थ्या, 5व्या, 6व्या महिन्यामध्ये डोक्यावरून गेलेला अभ्यास पुन्हा काय होईल? परत येऊन जाईल. प्रिडिक्शन करण्यासाठी याला म्हणतात गेसिंग पॉवर. दुसरा पाय कुठं असला पाहिजे? चालू घडामोडीत. आणि चालू घडामोडी तुम्ही जेव्हा वाचता, त्यातल्या जवळपास 90% चालू घडामोडी कोणत्या विषयाच्या असतात? पॉलिटी आणि इकॉनॉमी. पॉलिटी आणि इकॉनॉमी. सर्वात कठीण विषय कोणते आहे? पॉलिटी आणि इकॉनॉमी. कारण त्याला करंट अफेअर काय स्ट्रॉंग आहे. ठीक आहे, समजा पॉलिटी, आता पॉलिटी आणि इकॉनॉमी जर झाले लवकर तर तुम्हाला चालू घडामोडी 3 महिन्यात काय होईल? 3 महिन्यानंतर काय होईल? परफेक्ट समजायला लागेल. इथं मला काय म्हणायचं लक्षात, कारण की ट्रेंड जो आहे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये जर 97वी घटनादुरुस्ती आली असेल, 97वी घटनादुरुस्ती भारतीय संविधानामधली आहे सहकार क्षेत्राबाबत. सहकार क्षेत्राबाबत. मग आता ती 97वी घटनादुरुस्ती आहे, त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टनं निकाल दिला 20 जुलै 2021ला. म्हणजे हे कोणाचा विषय आहे? चालू घडामोडीचा. तो मित्र पुस्तकात असेल का? बिलकुल नसेल. ठीक आहे, तुम्हाला एक सिंपल सांगतो, जेवढे काही पुस्तक आणि MPSCचे ते याला धरून असतात, याला धरून नसतात. परीक्षेत आलं का मग पुस्तकात येते. हे तेव्हा का परीक्षेत आलं का नंतर कशामध्ये येतं?
पुस्तकात येतं. आपलं 1 वर्ष तर गेलं ना. आपल्याला काय पाहिजे, परीक्षेत येण्याच्या अगोदर पाहिजे का नंतर पाहिजे? नंतर पाहिजे. सर्व पुस्तकामध्ये जवळपास प्रत्येक वर्षी 50 ते 60 पानं कमीत कमी ॲड होतात. कोणतंही पुस्तक घ्या आणि त्याची साईज तुम्ही जर समजा एखादा XYZ पुस्तक घेतलं 3 वर्ष अगोदरचं आज जर घेतलं तर कमीत कमी 50% त्याची साईज काय झाली आहे, वाढलेली आहे. मग त्याचा भाग पहिलाही निघते, मग भाग दुसराही निघते. काय एवढं गरज पडत आहे? कारण की 3 वर्षात ट्रेंड सेट झाला आहे की ए स्टेटमेंट इथून विचारायचं, बी स्टेटमेंट इथून विचारायचं आणि सी स्टेटमेंट जे आहे ना, ठीक आहे, ते मोडत नाही म्हणते. ठीक आहे, तर हे सत्य आहे ना, का मोडणार नाही ते? ठीक आहे. तर सी जे आहे ट्रेंड जे आहे ना, ट्रेंडनुसार असते. जे आलं नाही ते येते मग सीमध्ये. असा ट्रेंड आहे सध्या. मग आता यामध्ये कसं आहे की लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर म्हणजे केले का त्याच्यानंतर आपण तो सिलेबस स्टार्ट करायचा. मग तो टॉपिक झाला, समजा एक टॉपिक आहे, समजा फॉर एक्झाम्पल खडगांचा एक टॉपिक आहे, खडक. तर खडक टॉपिक झाला तर तो टॉपिक सुरू करण्याच्या अगोदर काय वाचलं पाहिजे, त्याच्यावर कोणते प्रश्न आले प्रिलिम आणि मेन्समध्ये. तो टॉपिक झाल्यानंतर काय केलं पाहिजे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर समोर ठेवायचे, टाईम लावायचा आणि पटापट काय करायचे, सॉल्व करायचे. सर्वच्या सर्व गोले जोपर्यंत बरोबर येते तोपर्यंत काय करायची, प्रॅक्टिस करायची. आता तुम्ही जे आहे निवडणुकीला पात्र झाले. आता निवडून नाही आले असं नाही म्हटलं मी. निवडून येण्यासाठी जे आहे कोण मदत करेल, चालू घडामोडी. मग चालू घडामोडीमध्ये 90% न्यूज एक तर संविधानाच्या पॉलिटीच्या असतात, नाही तर इकॉनॉमीच्या असतात. हे समजण्यासाठी पहिले 2 विषय कोणते असले पाहिजे, पॉलिटी आणि इकॉनॉमी. हे 2 विषय जर 3 महिन्यात कंप्लीट झाले तर तुमचा खरा अभ्यास आज जर स्टार्ट केला तर 3 महिन्यानंतर एक जे आहे पारंपरिक विषय आणि दुसरं चालू घडामोडी. किती महिन्यानंतर अभ्यास सुरू होतो, 3 महिन्यानंतर. ठीक आहे. आणि 7-8 महिन्यामध्ये तुमचा ते अभ्यास व्यवस्थित झालेला असतो. तेव्हा तुम्ही प्रिलिम काय करू शकता, क्रॅक करू शकता. हा सिम्पल आहे. मग 97वी घटना दुरुस्ती जी आहे लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडीमध्ये न्यूजमध्ये आलं की सुप्रीम कोर्टने त्यातल्या काही तरतुदी असंविधानिक म्हणून काय केल्या, जाहीर केल्या. ठीक आहे. आणि ते मग ती 97वी घटना दुरुस्ती जी आहे संविधानानुसार योग्य आहे का अयोग्य आहे हे डिसाईड करण्यासाठी एक त्यांनी ज्या एक सिद्धांत वापरला. त्या सिद्धांताचं नाव आहे डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी. असं एक सिद्धांत नाव आहे. टेन्शन ना घेऊ, टेन्शन नका घेऊ, फक्त ऐकून घ्या. असं असते म्हणजे जे आहे मग लगेच परीक्षेला डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी जे आहे हा काही प्रश्न येईल. ठीक आहे. डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी तर त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये आहे. मग डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी परीक्षेला येऊ शकते का? 2013मध्ये असंच एक जजमेंट आलं होतं आणि असिस्टंट पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला होता की डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी कशाला म्हणतात, ABCD. ठीक आहे. 2013चा प्रश्न आहे, आलेला आहे ऑलरेडी. ठीक आहे. कशाला म्हणतात, आर्टिकल 13 अंतर्गत येतो. मग जे आहे हे चालू घडामोडीमध्ये न्यूजमध्ये आहे. मग तुमचं ए स्टेटमेंट 97 घटना दुरुस्ती आणि बी स्टेटमेंट कशावर येईल की सुप्रीम कोर्टचं जजमेंटमधलं काय येईल, 1-2 लाईन येऊन जाईल त्याच्यात. म्हणजे एक पाय याच्यामध्ये पाहिजे, एक पाय याच्यामध्ये पाहिजे. परंतु याचा अभ्यास पहिल्या दिवसापासून बेस्ट सुरू होऊ शकतो. याचा अभ्यास बेस्ट कधीपासून सुरू होतो, 3 महिन्यानंतर. जर समजा पॉलिटी इकॉनॉमी जे आहे पहिल्या 6 महिन्यामध्ये समजा तुमचं कव्हरच नाही केलं पहिल्या 6 महिन्यामध्ये, तर 1 वर्ष काय होते तुमचं नुकसान होते. कारण तुमचा अभ्यासच नाही झाला ना त्या वर्षी. तुम्ही पारंपरिक विषयावर आधारितच जर तुम्ही प्रिलिमला जर गेले तर रिझल्ट नाही येणार. तुम्हाला चालू घडामोडीसुद्धा त्याला सोबत काय पाहिजे, तेवढं स्ट्रॉंग पाहिजे, तेवढं स्ट्रॉंग पाहिजे. आणि यासाठी जे आहे तर मग तुम्हाला या 3 महिन्यामध्ये काय होतं माहिती आहे का, ट्रेंड काय, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरवर कमांड येऊन जाते त्या विषयाचं. म्हणजे इथं कमांड यायला सुरुवात होते. नंतर मग जे आहे इथं तर 6 महिन्यानंतर तुम्ही थोडे परफेक्ट बनता की प्रिलिम तरी क्रॅक करू शकता. हा व्यवस्थित आहे, ट्रेंड आहे. ट्रेंडनुसार हे परीक्षा जे आहे कोण क्रॅक करेल हा मोठा प्रश्न आहे. कोण क्रॅक करेल म्हणजे गोल्ड मेडलिस्ट जो आयुष्यभर जे आहे गोल्ड मेडल आहे तो क्रॅक करेल का, ज्यांनी जे आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून जे आधार घेऊन जे आहे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनची बाजी मारलेली आहे, 40%, 42% आणि 46.6. ठीक आहे. असं एकदा इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला, मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी होता आणि त्याला 10% होते काहीतरी 42, नंतर 43, मग जे आहे ग्रॅज्युएशनमध्ये पडले काहीतरी असं 44 आणि PG जे आहे मुक्त विद्यापीठच का 51 वगैरे असं. ठीक आहे. मग त्याला विचारलं तुझा जे आहे जरा ग्राफ फारच दिसते, म्हणजे फारच जेमतेम करून जे आहे मॅनेज केलेलं दिसते तू. पण त्यांनी एक छान उत्तर दिलं. ठीक आहे. कारण जे लोक फेल्युअर्समधनं जातात ना, स्ट्रगल करून करून जातात, तर त्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह अप्रोच काय होतो, खूप वाढतो. ठीक आहे. त्याने एक उत्तर दिलं, सर खूप लो आहे म्हणे पण प्रोग्रेसिव्ह आहे म्हणे. 41चं 43 आहे, 43चं 45 आहे, 45चं 51 आहे, प्रोग्रेसिव्ह आहे. हे जास्त महत्त्वाचं आहे.
ठीक आहे. कारण की हेच लोक काय करत असतात, इतिहास रचत असतात. बुद्धिमान लोक नाही रचत, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही खूप बुद्धिमान असाल, खूप छान गोष्ट आहे, परंतु जे आहे या परीक्षेमध्ये जे आहे सोबत सबुरी पाहिजे. ठीक आहे. सबुरी यासाठी पाहिजे की मी केलेला अभ्यास खरंच राईट आहे का नाही हे चेक करण्यासाठी सबुरी पाहिजे. ज्याच्याकडे सबुरी असते ना तोच लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर काय करतो, सॉल्व करतो. ज्याच्याकडे सबुरी नसते तो आयुष्यातही कधी त्याला पाहत नाही, कारण भीती वाटते. ठीक आहे. समजा एवढं पुस्तक आहे, ते झालं असं म्हणण्याचा आनंद काय असतो, खूप जास्त असतो. झालं आपला एक पॉलिटिका झालं, कव्हर झालं, आणि त्याच्यावर 100 प्रश्न आलेले दिले, आणि त्या 100मधले का जर समजा 60-70 चुकले का कॉन्फिडन्सची मग धज्जिया उडते. आता सुरू होते स्पर्धा परीक्षा. आतापर्यंत स्पर्धा परीक्षा नाही, आता काय होतं, वॉर्मअप होतं फक्त. जेव्हा मग आपण लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व करतो आणि जेव्हा त्यातून जे आहे अडथळे पार करतो तेव्हा तुमचा अभ्यास काय होतो, सुरू होतो. अदरवाईज तो सुरू होत नाही. मग असं संविधान तर 10 वर्ष केलंच चालते. ठीक आहे. 10 वर्ष त्याला काही अर्थ नसते. ठीक आहे. मग स्पर्धा परीक्षा संविधान वेगळं आणि PhDचं संविधान वेगळं. ते संविधान आपला त्याच्याशी काही संबंध नाही. आपल्याला तेच संविधान लागते जे काय करते, गोला बरोबर आणून देते, तेवढंच संविधान लागते. फॉर एक्झाम्पल एवढं संविधान आहे. ठीक आहे. मी एक्झाम्पल सांगतो. आता हे एवढं संविधान आहे, यामध्ये येतात समजा 395 आर्टिकल. शेवटचा आर्टिकल कोणता आहे, 395. ठीक आहे. प्लस यामध्ये येतात 12 शेड्यूल, प्लस यामध्ये 104 घटना दुरुस्त्या येतात. म्हणजे होते ते जवळपास 600च्या घरात जाते. ठीक आहे. हे 600 आहे, 600. ठीक आहे. किती आहे, 600. पाठ करणार का ते 600? ठीक आहे. पुस्तकात सर्वच काही असते. मग लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडी याचा जर आपण अंदाज घेतला तर मॅक्झिमम जे आहे, मॅक्झिमम 100 पॉईंट काय करावं लागते, पाठ करावं लागते मॅक्झिमम. ठीक आहे. 10 पैकी 9 प्रश्न कशामधनं येईल, यामधनं येईल, आणि 1 प्रश्न कुठून येईल, इथं येईल. मी असं नाही म्हणत येणार नाही, स्टेटससाठी त्या गोष्टी कराव्या लागतात. पण आपण 9 पैकी 9 काय करायचे, बरोबर करायचे. हे काय करायचं, सोडून द्यायचं. याला म्हणतात स्पर्धा परीक्षा. मग स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहे भाग कसा असतो की जेव्हा आपण कॉम्पीट करतो तर या परीक्षेला काय लागतं, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. या परीक्षेला काय लागतं हे पहिले समजून घेतलं पाहिजे, काय लागतं. आणि जे लागतं ते समजलं तर सेकंड टाईम काय केलं पाहिजे, सेकंड टाईम जे लागतं तेच फक्त दिलं पाहिजे. दॅट्स ऑल. ठीक आहे. मला गेडाम सरांनी एकदा रात्री फोन केला. सर म्हणे हे स्पर्धा परीक्षा कसं असते म्हणे, मला काय लागते म्हणे, मला एक थोडक्यात सांगा म्हणे सर. ठीक आहे. थोडक्यात सांगा. थोडक्यात म्हणजे जे आहे की मूर्ती बनवायची असेल तर पहिले आपण साचा बनवतो आणि साच्यात मग मेटल काय करतो, ओतून टाकतो. बस 2च गोष्टी आहे. साचा काय लागतो हे ओळखलं पाहिजे, आणि त्या साच्यातच जेवढी मेहनत आहे त्या कुठं राहिली पाहिजे, त्या साच्यात राहिली पाहिजे. व्यवस्थित लक्षात घ्या. असं जर केलं तर काय होते, एकाच अटेम्पमध्ये 1 2 3 होऊ शकते. ठीक आहे. होतेच असं नसतं म्हणत मी. ठीक आहे. ते होतेच म्हटलं तर काय झालं, ते थापा झाले असं नसते. ठीक आहे. तर जे आहे होऊ शकते. होऊ शकते म्हणजे 99% जे आहे होऊ शकतं, हा भाग असतो. म्हणून या परीक्षेला मी एक नाव दिलं, चौकटीचा राजा किंवा राणी होणे. ठीक आहे. याच्यात हे चुकलं, हा पहिले पाहिजे शब्द आणि हा नंतर काय पाहिजे, नंतर पाहिजे. भारतीय संविधान जेंडर इक्वॅलिटी आहे, लेडीज फर्स्ट भारतीय संस्कृती आहे म्हणून. ठीक आहे. नाही एंट्रीमध्ये तुम्हाला असं एखाद्या वेळेस प्रॉब्लेम आला तर काय म्हणणार. ठीक आहे. असं जर आला एखाद्या लेडीने प्रश्न विचारला, लेडी मेंबर आहे आणि एक जेंट्स मेंबर आहे, दोघांनी एकाच वेळेस प्रश्न विचारला तर कोणाचं उत्तर पहिले द्याल, लेडीज फर्स्ट. ठीक आहे. आणि जर विचारलं असं का, लेडीज फर्स्ट. मग भारतीय संस्कृती जी आहे कोणी लिहिली असं विचारलं तर मग कुठून लिहिलं हे लेडीज फर्स्ट. भारतात तर इक्वॅलिटी लिहिलेली आहे. मग तुम्हाला पकडलं कैचित. आता तुम्हाला एक सिंपल सांगतो. पहिला विषय संविधान का असावा, पहिला तर चालू घडामोडीचा विषय आहे. बाकी तर खूप तुम्हाला माहीत आहे ते विषय. इंटरव्ह्यू जो असतो ना, इंटरव्ह्यूमध्ये जे आहे 30 ते 40% प्रश्न हे कशावर असते, संविधानावर. ते असं नाही विचारत आर्टिकल कोणता आहे काय, तुम्हाला बरोबर कैचित पकडलं जाते. आणि कैचित पकडलं तर मग आता इकडे असं म्हटलं तरी प्रॉब्लेम, असं म्हटलं
तरी प्रॉब्लेम. जेव्हा कैचित तुम्ही सापडता तर जेव्हा तुम्ही कोणाला आठवण करायची? संविधान. आणि संविधानात जसं लिहिलं आहे तसं सांगून द्यायचं, तुम्ही कैचितून काय निघाल? बाहेर निघाल. मग संविधान जर चांगलं असेल तर तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा काय होतो? चांगला जातो. म्हणून भारतीय संविधान आणि अर्थव्यवस्था हे दोन विषय कॉम्प्लेक्स आहे. याला चालू घडामोडीचं जे आहे खूप जास्त वेटेज आहे. खूप सारखे कठीण प्रश्न येतात, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे आणि त्याच्यावर कमांड यायला थोडंसं वेळ लागते. मग पहिले आज सुरू केले तर 6 महिन्यानंतर दोघांवर काय येते? कमांड येऊन जाते. आणि मॅक्झिमम प्रश्न त्याचे असतात, पुस्तकाच्या बाहेर जात नाही, खास फायदा. बाकीचे विषय कसे आहे? पुस्तकाच्या बाहेर जात प्रश्न, हे पुस्तकाच्या बाहेर जात नाही, हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. म्हणून अभ्यास करताना जे आहे विषयांचा क्रमही कसा असावा तेही जे आहे काय महत्त्वाचं आहे. त्याच्यावरही अवलंबून असतं की तुमचं यावर्षी सिलेक्शन होणार की पुढच्या वर्षी. ठीक आहे. म्हणून जे आहे तर चौकट आखणं आवश्यक आहे की सर्वात पहिले याचा सिलेबस जे असते ते कोण असते? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. ठीक आहे. तुम्हाला सिंपल सांगतो, समजा भूगोलामध्ये खडक असं नाव लिहिलेलं आहे. आता हे जे समजा UPSC किंवा MPSCने जे काही असेल जे सिलेबस दिलेला आहे त्यामध्ये शब्द कोणता आहे? खडक. आणि खडकाचा सिलेबस काय आहे मग याच्यात? एवढंच लिहिलं ना खडक, तर खडकामध्ये काय? हे का सिलेबस थोडी झाला? खडक खडक काय छोटा आहे का? खडक खूप मोठा आहे. आणि MPSCला तुम्हाला सांगतो, आता माझ्या एवढ्या जवळपास आता स्पर्धा परीक्षेचा जवळपास मला आता 15 वर्षाचा अनुभव आहे. MPSCला सर्वात कठीण प्रश्न जर कुणाचा विचार असं वाटते तर खडकाचा. ठीक आहे, खडकाचा. ठीक आहे. मी खडक चॅप्टर जेव्हा शिकवतो तर 3 पावलं समोर टाकतो आयोगाच्या. 3ऱ्या पावलावर आयोगाचा क्वेश्चन काय होतो? मॅच होतो. यावर्षी समजा राज्यसेवा प्रिलिम आहे, 3 प्रश्न टाकले, त्यातले 2.5 प्रश्न क्लासमधल्या लेक्चरमधले आले. 2.5 प्रश्न, तरी अर्धा प्रश्न त्यांनी आणलाच कुठून तरी. म्हणजे बेसॉल्ट, म्हणजे खडक आहे तर याचे साधे सुधे खडक नाही विचारत, बेसॉल्ट, ग्रेनाईट, तसं नाही, तसे नाही. असे नावं आणते कुठून तरी. ॲमॅकडोलायडल. ठीक आहे. ॲमॅकडोलायडल हा पुस्तकातच नव्हता, परीक्षेत आला. परीक्षेत आल्यानंतर मग कशात आला? पुस्तकात आला. नंतर मग कोचिंग क्लासच्या नोट्समध्ये आला. ठीक आहे. असा भाग आहे. मग जे आहे यावर्षी त्यांनी जे आहे भयानक, म्हणून मी खडक म्हटलं. मग खडक जे आहे तर खडकाच्या सिलेबसमध्ये काय येतात हे या सिलेबसमध्ये थोडी कळतं. खडकावर कसे प्रश्न येतात तर कुठं पाहा लागते? इथं पाहा लागते. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सांगते का खडक आपल्याला जे आहे कुठपर्यंत जायचं आणि कोणकोणत्या खडकावर जे आहे डोकं घ्यायचं हे कोण शिकवते? लास्ट इयर्स क्वेश्चन. मग कुठलाही टॉपिक स्टार्ट कुठून झाला पाहिजे? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. आणि एंड कुठं झाला पाहिजे? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. मग ही परीक्षा जी आहे बुद्धीचं कौशल्य नाही चेक करत, हे तुमच्या सहनशीलता चेक करते की एवढी सहनशीलता तुमच्यात आहे का. एवढे जे आहे खडकावर डोकं आदळल्यानंतर पुन्हा आणखी 100 क्वेश्चन त्याच्यावर घेणे आणि पुन्हा आदळून पाहणे, तर याला लागते सहनशीलता. राजा किंवा राणी होण्यासाठी जो गुण लागतो ना तो कोणता लागतो? बौद्धिक चातुर्य नाही लागत. बौद्धिक चातुर्य तर जे आहे विकत भेटते मार्केटमध्ये. 1 लाख रुपये पगार भेटला ना, दिला ना, तर कितीतरी MBA जे आहे उभे करता येतात. ठीक आहे. आणि MPSCमध्ये जर समजा आपल्याला टॅलेंटच लागलं असतं, एक सिंपल लक्षात घ्या, MPSC जर फक्त टॅलेंटच लागलं असतं तर काय कशाला एवढी भरती केली असती? ठीक आहे. MPSC फक्त टॅलेंट लागलं असतं तर भरती केली असती का? नाही. काय केलं असतं? IITमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले असते. IIM अहमदाबादमध्ये जे आहे कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले असते तर खूप सारं MBAवालं टॅलेंट आलं असतं. आपल्यासारख्याला विचारलं असतं का भूगोल इतिहास? का नाही घेत? ठीक आहे. राजा किंवा राणी, आजचे राजा राणी कोण आहे? प्रशासन आणि राजकारण. डेप्टी कलेक्टर, PSI हे लोक काय आजचे राजे आहे. ठीक आहे. मग जर राजा व्हायचं असेल ना तर सर्वात महत्त्वाचा गुण असतो सहनशीलता, जी बाजारात विकत मिळत नाही, जी ज्याची त्यालाच डेव्हलप करावी लागते. आणि जेव्हा याच्यात टॅलेंट मिक्स होतं, ठीक आहे, याच्यात टॅलेंट मिक्स होतं तर त्याला म्हणतात इमोशनल इंटेलिजन्स. आणि सिव्हिल सर्व्हिसेस हे राष्ट्र चालवण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे असते? इमोशनल इंटेलिजन्स. तुम्ही बुद्धीनं हुशार असले पाहिजे, पण भावनांचा तुमचा खूप सुंदर अभ्यास असावा. स्वतःच्या भावनांचं समजल्या पाहिजे. इथं आपल्याच तर भावना आपल्याला समजत नाही. नक्की आपल्या लाईफमध्ये काय पाहिजे हे आयुष्यभर कळत नाही. स्पर्धा परीक्षा करत आहे, रोज भीती वाटते नापास होण्याची. मग नापास होण्यासाठी आपण अभ्यास करत आहे का? ठीक आहे. ही तर भीती वाटलीच नाही पाहिजे. नापास तर आपण आहोत पहिल्याच दिवशी आहो. याच्या अगोदर कुठं आपण असं कसं आहे का DYSP होतो ना, आता तर पास नाही झाला तर DYSP पद जाणार आहे. तसे फकीराव तसे फकीराव.
प्रश्न कसा एक लक्षात घ्या, ते खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण जेव्हा सर्वजण अभ्यास करताना पडण्याची भीती काय ठेवतात जास्त. आता या परीक्षेमध्ये क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय असं असते. क्वालिफाय होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, पूर्ण फोकस केला पाहिजे. आणि ते कशामध्ये, वेळेचा भान ठेवून. बिलकुल वेळेचं भान म्हणजे भान. तुमचा रूम पार्टनर जर समजा नायब तहसीलदार असेल आणि तुम्ही आजच MPSC सुरू केली असेल, तर जे आहे त्याच्या अगोदर आपण जे आहे डेप्टी कलेक्टर होऊ शकतो. असे हजारो उदाहरणं आहे. त्याच्या अगोदर काय करू शकतो, डेप्टी कलेक्टर होऊ शकतो. मी तुम्हाला आताच मागच्या आता आज जी नवीन एक बॅच सुरू झाली ना, तर त्याला एक उदाहरण दिलं. एक लाईव्ह उदाहरण सांगतो. आपल्या क्लासला जे आहे ना एक IPS ऑफिसर आले होते. त्यांनी छानपैकी जे आहे इंटरव्ह्यू वगैरे म्हणजे भाषण वगैरे दिलं. आणि त्यानंतर मग त्यांची जी आहे प्रिलिम त्यांनी दिली होती ऑलरेडी. कारण कसं IPS झाल्यानंतर आपण पुन्हा बसतो ना परीक्षेला IAS होण्यासाठी. तर जे आहे मग ते प्रिलिमचा रिझल्ट लागला. प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर प्रिलिम काय झाली, डिस्क्वालिफाय झाली. ठीक आहे, असं काही नसते. स्पर्धा परीक्षा आहे. ठीक आहे, ज्यानं हे व्यवस्थित टिकवून ठेवलं तो काय होतो, जिंकतो. ठीक आहे, मग त्यावेळेस क्लासमधला एखादा नवीन विद्यार्थी बसला असेल तर तो पास नाही झाला का, त्यावर्षी तो पास झाला असेल. ठीक आहे, त्यावर्षी बरेच लोक प्रिलिम पास झाले ना UPSCचे, तर त्याच वर्गातले होते. मग ते पास झाले हे नाही झाले, याचा अर्थ टॅलेंटशी आहे का, नाही. याचा कसं असते, या स्पर्धा परीक्षा म्हणजे कसं असते, वेळेचं गणित असते. त्या वेळेत काय करायचं असते, 1 2 3 24/7 कमिटेड राहून यामध्ये 2 पाय ठेवून, एक पाय याच्यात आणि एक पाय याच्यात ठेवून काय करायचं असते, काय करायचं असते, धावायचं नसते. स्पर्धा म्हणजे आतली स्पीड वाढली पाहिजे, बाहेरची स्पीड काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. तुम्ही जर असं खूप धानलटपणा होत असेल, पुस्तक असे फेकलेले दिसतात रूममध्ये, हे पुस्तक 2 मिनिटांनंतर ते पुस्तक, त्यानंतर ते कोचिंग इन्स्टिट्यूट नोट, त्यानंतर स्पीड कशी वाढत आहे, जबरदस्त. इंटरनल स्पीड याची काय असेल, 0 असेल. पास होणार का, नाही होणार. स्पर्धा म्हणजे एक्सटर्नल स्पीड काय होणे, कमी कमी होत जाणे. इंटरनल स्पीड काय होणे, इतकी वाढणे का कोणाला दिसली नाही पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर समोरच्यानी असं म्हटलं पाहिजे मनातल्या मनात की वाटत नाही हे होईल म्हणून, विनाकारण ज्या वेळ घालून मला लाईफमधला, असं म्हटलं पाहिजे त्यांना मनातल्या मनात. आणि ते तुम्ही ऐकलंही पाहिजे मनातल्या मनात. आणि त्याचं पूर्ण रूपांतर कशामध्ये केलं पाहिजे, ॲक्शन. मग स्पर्धा परीक्षा हे असं गणित असतं की स्पर्धा परीक्षेमध्ये जसं इमोशनल नसते व्हायचं. ठीक आहे, आता तुम्ही स्पर्धा परीक्षा हे गोल ठेवलं, इथं इमोशन तुमचे संपले. आता इमोशन संपले, कारण हे गोलच इमोशनल आहे. म्हणजे जेव्हा गोल इमोशनल असते ना, आणि ते साध्य करायचा जो मार्ग असते ना साध्य, तेव्हा जे आहे इमोशन्स थोडे काय करायचे असतात, बाजूला ठेवायचे असतात, डोक्याने काम करायचं असते. आणि पूर्ण डोकं कुठं आपटायचं असते, गोला. ठीक आहे, मग इथं या परीक्षेमध्ये जेव्हा आपण पाहतो तर सिलॅबसला जे महत्त्व जे असतं ना, हे 3रं महत्त्व असते. आणि यानंतर मग जे आहे आपली गेसिंग पॉवर काय होते, स्ट्रॉंग होते. नंतर मग आपला अभ्यास काय होते, सुरू होते. आणि हा अभ्यास असतो राईट डायरेक्शनमध्ये. मग तुम्ही समजा खडक हा टॉपिक संपला आणि त्याच्यावर आलेले प्रश्न का सोडून नाही पाहिले, ठीक आहे, तर जे आहे तुमचा अभ्यास काही कामाचा नाही. ठीक आहे, काहीच कामाचा अभ्यास नाही. कारण की मी त्यामध्ये A स्टेटमेंट B स्टेटमेंट असं विचारतो का तुम्ही जर ते अभ्यास टेस्ट नाही केला तर तुम्हाला ते जमतच नाही. सिम्पल आहे, एकदम सिम्पल, काही कठीण नाही आहे. मी जर असं म्हटलं की जे आहे MPSC नावाचा आयोग स्पर्धा परीक्षेचे बाबत धोरण आखतो, हे स्टेटमेंट राईट का रॉंग? हे स्टेटमेंट जे आहे राईट की रॉंग? ठीक आहे, आता स्पर्धा परीक्षा कोण घेते, MPSC. आता हे MPSC आहे. हां, MPSC हा जे आहे धोरण आखतो स्पर्धा परीक्षेबद्दलचं किंवा परीक्षा घेण्याबद्दल, गव्हर्नमेंट सर्व्हिसेसबद्दल हे आखतो. ठीक आहे, हे काय रॉंग स्टेटमेंट आहे. ठीक आहे, हा धोरण आखण्यासाठी काय करतो, सल्ला देतो. गव्हर्नमेंट धोरण आखत असते, आयोग फक्त सल्ला देत असते. स्टेटमेंट काय होईल, रॉंग. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट जे आहे MPSCने विचारलेलं आहे की MPSC हा जो आयोग आहे हा जे आहे सिलेक्शन करतो. ठीक आहे, सिलेक्शन करतो, निवड करतो, सिलेक्शन करतो. हे स्टेटमेंट राईट आहे का रॉंग आहे? हे स्टेटमेंट रॉंग आहे. सिलेक्शन करण्याची जबाबदारी शासनाची असते.
आयोगाची जबाबदारी फक्त एवढीच असते, पात्र उमेदवाराची यादी जाहीर करणे इथपर्यंतच आयोगाची जबाबदारी असते. ठीक आहे, इथपर्यंतच. म्हणून रिक्रुटमेंट शब्द असतो त्याला, रिक्रुटमेंट करतो, सिलेक्शन नाही. मग ट्रेनिंग होते, ट्रेनिंगनंतर मग गव्हर्नमेंट काय करते, त्याला प्रोबेशन नंतर परमनंट करते. ठीक आहे, म्हणजे किती थोडासा डिफरन्स आहे. हा डिफरन्स तेव्हाच मित्र तुम्हाला कळतो जेव्हा तुम्ही लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये काय करता, स्वतःला जास्तीत जास्त काय करता, जे आहे मेहनत करता. आणि मला एक गोष्ट माहीत आहे, मी याच्यावर भर का देतो माहिती आहे का, याच्यामुळे तुमचा रिझल्ट येतो. आणि दुसरं जे आहे, चाणक्य फाउंडेशन जे आहे, ही संस्था जी आहे ना, ऑलवेज कॉम्पिटिटिव्ह राहते, अभ्यास करूनच शिकवते. आता मला जे आहे, प्रत्येक टीचरवर मी कधीच लक्ष ठेवत नसतो. प्रत्येक टीचरला मी परमनंट स्वातंत्र्य दिलेलं आहे, असा हस्तक्षेप नाही करत कुठले फॅकल्टीच्या याच्यामध्ये. पण मला तर हे माहीत आहे की जे आहे गोल अचीव झालं पाहिजे. फक्त मी त्यामध्ये एकच काम करतो, विद्यार्थ्याला लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरची सवय इतकी भयानक लावून देतो विद्यार्थ्याला की तो कुठलीही फॅकल्टी जेव्हा मग शिकवते तर लगेच मागे कुठेतरीचा हात उभा राहतो. आणि तो हात उभा राहिलेला हात विचारतो की सर ते असं आहे, असं जर आलं तर कसं होते. मग जेव्हा तो विद्यार्थी विचारतो, तो शिक्षक जे आहे काय करतो, परफेक्ट अभ्यास करूनच काय करतो, लेक्चर घेतो. कारण की हे 2 वे प्रोसेस आहे. आपण दोघंही नाण्याच्या काय 2 बाजू आहे. मग त्यासाठी आवश्यक असते लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडी. हे 2 जर विद्यार्थी करत राहिले तर त्या टीचरला करावंच लागतं. कारण तो विद्यार्थीच एवढा भयानक प्रश्न विचारतो की जे आहे त्याला प्रश्नच नसते. म्हणून जे खूप महत्त्वाचं आहे, इथं जे आहे समजा एखादा व्यक्ती आहे ज्याला संविधानाचं प्रचंड नॉलेज आहे, ठीक आहे, तो आपल्याला इतकं कामाचं. संविधानाचं नॉलेजही पाहिजे, सोबत स्पर्धा परीक्षेचं काय पाहिजे, गेसिंग पॉवर पाहिजे. त्या परीक्षेला काय येऊ शकतं याचा अभ्यास चांगला पाहिजे. म्हणून ही परीक्षा देत असताना याचा राजा किंवा राणी हा शब्द तेव्हा शक्य होतो जर तुम्ही या 2 गोष्टीवर काय केलं पाहिजे, भर दिला पाहिजे. आणि हे प्रॅक्टिस करत करत जर गेले तरच तुमचा अभ्यास आहे सुरू होतो, वाचन, मनन आणि चिंतन. आता जे आहे बघा कसं आहे, आता लाईफमध्ये आपल्याला सर्वांना पहिलं यायचं होतं. ठीक आहे, पहिलं यायचं होतं. आता इथं तसंच स्पर्धा परीक्षेसुद्धा आपल्याला काय करायचं, आता पहिलंच यावं लागते. त्याच पॉईंट ऑफ व्ह्यू अभ्यास करायला लागेल ना. का असं का जे आहे 35% होऊन जाते, काही संबंधच नाही. इथं कट ऑफ नसते ना. असं नापास का नसते होत माहिती आहे का यामध्ये, कारण इथं काही असं फिक्स लाईन नाही ना. कट ऑफ कितीवर आहे त्यावेळेसच्या एक्झामवर अवलंबून आहे. मग यासाठी कसं असतं की आपला अभ्यास जर फक्त इथपर्यंत असेल, वाचन तुमचं खूप चांगलं असेल, वाचन करण्याची क्षमता चांगली असेल तर क्लास 4 परीक्षा तुम्ही चांगली पास व्हाल. अभ्यासामध्ये जर मनन स्ट्रॉंग असेल, मनन म्हणजे घोकमपट्टी पाठांतर चांगलं असेल तर क्लास 2 आणि क्लास 3 नक्कीच पास व्हाल. आणि जेव्हा चिंतन स्ट्रॉंग होते ना, म्हणजे चिंतन म्हणजे क्वेश्चनिंग, वाचलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टीला काय करणे, क्वेश्चनिंग करणे, त्याला काय म्हणतात, चिंतन. म्हणजे ज्याचं ते स्ट्रॉंग असते तो मग क्लास 1 आणि सुपर क्लास 1. राज्यसेवा म्हणा तर ते इथं येते. आणि हे मला माहीत आहे की तुम्ही काही प्रश्न विचारत नाही वाचताना, पण तुम्ही विचारण्याची ते सवय लागली पाहिजे. तर मग मला तुम्हाला जे आहे गोष्ट कंपल्सरी करावी लागते, कोणती, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर. मग तुम्ही समजा राष्ट्रपती हा टॉपिक वाचला आणि मग राष्ट्रपती टॉपिक वाचला कारण तुम्हाला ते सोपं वाटतं. ते निवडणूक झाली, आमदार आले, खासदार आले, हे आले, तिथं आले, झालं इलेक्शन, आले निवडून. ठीक आहे, मग तुम्हाला द्यायचे 100 क्वेश्चन द्यायचे राष्ट्रपतीचे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरमध्ये आलेले. मग जेव्हा 100 क्वेश्चन जेव्हा आपण देतो तेव्हा मग तुम्हाला जे आहे साक्षात्कार होते की आपलं नॉलेज जे आहे कुठं वीक आहे. मग तो टॉपिक तुम्ही पुन्हा जे आहे अभ्यास करायला घेता. जेव्हा सेकंड टाईम घेता तेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास काय झालेला असतो, सुरू झालेला असतो. ठीक आहे, बस एवढाच प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम याच्यामध्ये काय आहे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर जे आहे जनरली जे आहे सुरू का करत नाही, तो इमोशनल ॲप्रोच असतो. इमोशनल ॲप्रोचनी जे आहे वर्ष उलटत जातात, रिझल्ट येत नाही. आपल्याला रॅशनल पाहिजे. ठीक आहे, प्रॅक्टिकल नाही, रॅशनल पाहिजे, म्हणजे गोलनुसार पाहिजे, असा भाग असतो. लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर जर तुम्हाला जर सवय लावली आणि तुम्ही क्लासमध्ये भयानक प्रश्न विचाराल तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल ना. ठीक आहे, आणि तुम्हाला जर याची सवय नाही लावली तर 1 वर्ष कसंही बरोबर पास होऊन जातं, आमची जबाबदारी होऊन जाते, झाला सिलेबस. मग 1 वर्षानंतर विद्यार्थ्याचा खरा अभ्यास काय होतो, सुरू होतो, जेव्हा मग तो स्वतः प्रॅक्टिस करायला लागतो. पण तेव्हा जे आहे कोणी सोबत नसतं. तुमचं जे गोल असते ना, म्हणून ते यासाठी काय असते, आवश्यक असते. म्हणून तुमचं जे गोल आहे ते हे नाही आहे डेप्टी कलेक्टर, तहसीलदार वगैरे, हे गोल नाही आहे. ठीक आहे, हे तर काय आहे, आउटपुट आहे.
हे जे आहे ॲटोमॅटिकली बाहेर पडलं पाहिजे. ठीक आहे. तर तुमचं गोल काय हे. म्हणून पहिल्या दिवसापासून ज्यांना हा अभ्यास सुरू झाला पाहिजे. कोणता? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि चालू घडामोडी. समजेल का? नाही समजणार. पण असंही नाही ना काही समजत नाही असं आहे काही. आपण ऑलरेडी स्कूलिंगमध्ये हे सर्व करूनच आलं नाही. पॉलिटी, इकॉनॉमी, जॉग्राफी, हिस्ट्री वगैरे थोडंफार वाचूनच आलेलं आहे. अंदाज तर येतो. आणि तो अंदाज म्हणजे काय? स्पर्धा परीक्षा. तो अंदाज, तो आवाका एकदा लक्षात आला का मग ते देणं सोपं होऊन जातं. तसं तुम्ही देत बसले तर मग काय त्याला मर्यादाच नाही आहे. आणि एक विषय नाही आहे ना, सर्वच विषय आहे. त्यामुळे जे आहे या परीक्षेला आपण जेव्हा हात घालतो तेव्हा याच्यावर भर देणं काय असते खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे. मग त्याला म्हणतो मी चौकटीचा राजा किंवा राणी. ज्याला हे जमलं तो अधिकारी होणार. मग तो हू एव्हर सो मे बी, तो कोणीही असो, तो IITतला असो का जे आहे साधारण ग्रॅज्युएट असेल, कोणीही असो, तो काही मॅटर करत नाही. म्हणून या परीक्षेत तेच तर आहे. या परीक्षेत जेव्हा आपण स्पर्धा सुरू करतो तर आपल्यासोबत असलेले लोक हे आपल्यापेक्षा खूप जे आहे त्यांचा अभ्यास ऑलरेडी झालेला असतो. मग याचा अर्थ असा आहे का याचं होणार नाही? उलट होण्याची शक्यता काय जास्त आहे. कारण याची पाटी कोरी आहे ना. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस काय असते चालू घडामोडीमुळे सिस्टम काय होते बदलते. आता हे चालू घडामोडीचं महत्त्व का वाढतं आहे माहिती आहे का? पहिले सिनियर लोकांना ॲडव्हान्टेज जास्त व्हायचा आणि जे ज्युनियर असायचे ना, ज्युनियर ते असे लाईनमध्ये उभे असायचे आणि 5 वर्षानंतर आपला नंबर लागायचा. आता तसं नाही आहे. सर्वांसाठी काय, सिनियर असो का ज्युनियर असो, सर्वांसाठी फील्ड काय इक्वल आहे. म्हणून प्रत्येक वर्षी ज्या तुम्हाला ज्यांना चालू घडामोडीचा अभ्यास हा करावाच लागतो. ठीक आहे. मग चालू घडामोडीचा अभ्यास जर केला तरच जे आहे तुम्हाला काय होते ते विनिंग बिट्स भेटतात. 100पैकी 40 पारंपरिक विषयातून भेटतात. 100पैकी 40 वरून 55वर जर जायचं असेल किंवा 60वर जायचं असेल तर तुम्हाला मदत कोणाची लागते? चालू घडामोडीची. मग 2/3 मार्क पारंपरिक विषय देते आणि 1/3 मार्क कोण देते? चालू घडामोडी. समजा कंबाईनचा PSI वगैरे कुठला पेपर घेतला तर त्यामध्ये डायरेक्ट चालू घडामोडीचे प्रश्न किती असतात? 15. किती असतात? 15. आणि इनडायरेक्टली किती असतात? 10. तर वेटेज किती आहे? 25. जास्त पण कमी नाही. आता कसं आहे, एखादी गोष्ट समजा 97वी घटना दुरुस्ती आहे, समजा एक्झाम्पल सांगतो, आता बोललो आपण, तर सुप्रीम कोर्टने त्याला काय केलं आहे, त्यातल्या काही तरतुदी काय केल्या आहे? रद्द केलेल्या आहे. काही पूर्ण केल्या का? मी असं म्हटलं का? नाही. परीक्षेला स्टेटमेंट लिहिलं, सुप्रीम कोर्टने जे आहे राजेंद्र शहा खटल्यामध्ये 97वी घटना दुरुस्ती पूर्णपणे असंविधानिक किंवा घटनेचं उल्लंघन करत आहे असे जाहीर केले. स्टेटमेंट राईट होईल की रॉंग होईल? रॉंग. काही आहे, पूर्ण नाही आहे. मग जे आहे 97व्या घटनादुरुस्तीवर सुप्रीम कोर्टनं जजमेंट दिलं, मग संविधानामध्ये ही घटनादुरुस्ती काय झाली यावर्षी? महत्त्वाची झाली. पुढच्या वर्षी महत्त्वाची आहे का? नाही. यावर्षी का झाली? महत्त्वाची. का? कारण की पारंपरिक विषयामध्ये जे टॉपिक असतं, समजा हे पारंपरिक विषय आहे पूर्ण, यामधले जे टॉपिक चालू घडामोडीमध्ये न्यूजमध्ये असतात ते परीक्षेला येण्याचे चान्सेस काय होतात? वाढतात. म्हणून हे आधार पाहिजे. आणि चालू घडामोडी पुस्तकात दिलेले नसतात. म्हणून आपल्याला जे आहे तर हे 2 विषय जे आहे जर झाले पॉलिटी, इकॉनॉमी, तर आपल्याला चालू घडामोडी काय होतो? व्यवस्थित समजतात, पेपरही व्यवस्थित समजतो आणि 3 महिन्यानंतर तुमचा अभ्यास राईट डायरेक्शनमध्ये काय होतो? धावतो. स्पर्धा परीक्षेमध्ये जे आहे एक्सटर्नल स्पीड काय झाला पाहिजे? कमी. समजा गणपतीला जे आहे पृथ्वीची प्रदक्षिणा मारायची होती तर गणपती धावत सुटला का? नाही. पण कार्तिक मात्र धावत सुटला, पूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा मारली. तर आपल्याला गणपतीवाला ॲप्रोच पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि तो ॲप्रोच का तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एकदा आला तर त्याला ग्रँड सक्सेस असे म्हणतात. तर ते या स्पर्धा परीक्षेतल्या सक्सेसपेक्षाही काय असतं? मोठं असतं. ठीक आहे. फक्त भर कशावर पाहिजे? कंटेंट. ठीक आहे. जे लागतं परीक्षेला ते देण्याचं काय पाहिजे तुमच्यामध्ये? तेवढं धैर्य पाहिजे, तेवढं करेज पाहिजे. ही परीक्षा टॅलेंटची नाही आहे. टॅलेंट तुमच्याकडे आहे. ग्रॅज्युएट माणूस जेवढा होतो ना, तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये जे सिलेबस कठीण होता ना त्याच्यापेक्षा हा सिलेबस सोपा आहे. फक्त हे स्पर्धा आहे ना. ठीक आहे. मन याच्यावर जे आहे कंट्रोल ठेवणं फार कठीण जातं. तर हे जे आहे प्रत्येकाला जे आहे वेगळं असतं. तर इथं सर्वजण फरक पडतात. टॅलेंटमध्ये नाही फरक पडत. फरक कशामध्ये पडतो? याच्यामध्ये फरक पडतो. म्हणून जे आहे साधारण विद्यार्थी जे आहे डेप्टी कलेक्टर होतो आणि खूप ब्रिलियंट ज्याला जे आपण आहे असं वाटतं तो जे आहे होत नाही. ठीक आहे. तर हा फरक असतो. मग जो आहे तो ते कसं असतं, एखादा व्यक्ती आहे, एक तर कसं पाहिजे याच्यात 0 पाहिजे, नाही तर काय पाहिजे? फुल पाहिजे, मधात नाही पाहिजे. एखादा अडाणी माणूस आहे आणि त्याला STत जायचं असेल, तो सरळ जे आहे बसलेल्या माणसाला विचारतो की मला इथं जायचं आहे, हे इथं जाते का? 2-3 माणसाला विचारून घेतो, विषय मिटला. आणि ज्याला फुल माहीत असते त्याला माहीतच असते. आणि जे अर्धवट असतात ते अंदाज लावतात.
की या फाट्यावर नक्की गाडी थांबत असेल, आणि जेव्हा तिथं थांबत नाही मग तिथं मग तो फाटा आला का तो उड्या मारतात गाडीत, पहिलेच विचारून घ्यायचं. असं हाफ नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला कसं पाहिजे, एक तर 0 पाहिजे, नाही तर फुल पाहिजे, हा भाग असतो. म्हणून ही परीक्षा जी आहे, ही परीक्षा तुमच्या टॅलेंटची टेस्ट नाही आहे, ठीक आहे, ज्या बऱ्याच गोष्टी आपल्या मनामध्ये असतात. म्हणून ही परीक्षा सर्वांना समान संधी उपलब्ध करून देते, एक तुम्हाला सांगतो. आणि हे जे आहे असं करावंच लागते. का? कारण की भारतीय संविधान यामध्ये आर्टिकल 16 आहे. आर्टिकल 16मध्ये जे आहे, शासकीय नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे हे जे आहे कंपल्सरी आहे गव्हर्नमेंटवर, ठीक आहे, सर्वांना समान संधी. मग जेव्हा तुम्ही परीक्षेला हात घालता म्हणून हा टॉपिक काय केला आहे, वाढवलेला आहे. नवा गडी नवा राज असते आता, ठीक आहे. पहिले कसं असायचं, जुने असायचं. आता नवा गडी नवा राज, फ्रेशर असो का सिनियर असो, सर्वांना काय असेल, इक्वल ॲडव्हान्टेज असेल. असं दोघांनाही काय असेल, सारखं. मग जे आहे दोघं फक्त काय करायचं, दोघांनी त्या चौकटीत राहून काय करायचं, अभ्यास करायचा, असं भाग असतो. मग जेव्हा आपण आपला अभ्यास या डायरेक्शनमध्ये करतो तेव्हा हळूहळू तो जे आहे रिअल कॉन्फिडन्स काय होतो, वाढतो. तर पहिले थोडंसं माणसाला वाटतं, डिमॉरलायझेशन होतं, परंतु तेवढी मॅच्युरिटी मला असं वाटते बा विद्यार्थ्यांनी तेवढी ठेवली पाहिजे. ज्याला अधिकारी व्हायचं आहे तर तेवढी मॅच्युरिटी पहिल्या दिवशी आपण तेवढी ठेवली पाहिजे का आपल्याला कठीण रस्त्यानं थोडंसं चालावंच लागेल. असं इझी गोईंग नाही आहे, ठीक आहे. असं मी कधी म्हणतही नाही असं की नाही एकदम होऊनच जाते जाऊ, असं नाही, झालंच पाहिजे. त्यासाठी काही पथ्यपाणी पाळावेच लागतात. म्हणून जेव्हा आपण या परीक्षेला हात घालतो, ही परीक्षा सोपी होते जर तुम्ही 2 पाय याच्यात ठेवले तर. मग पहिल्या दिवसापासून ठेवू शकतो का, ठेवू शकतो. फक्त एवढंच होईल, 3-4 महिने काही समजणार नाही. तुम्हाला मी डेली चालू घडामोडी देईल तर ते बरंच डोक्यावरून चाललं जाईल, परंतु जेव्हा ते विषय कंप्लीट होईल तेव्हा ते काय होईल, व्यवस्थित समजेल, ठीक आहे. असा काय असतो, भाग असतो. म्हणून जेव्हा आता याच्या चर्चासत्रामध्ये मला असं वाटतं की आपण पहिली या विषयांवर चर्चा केली पाहिजे आणि नंतर जे आहे बॅचला काय केलं पाहिजे, स्टार्ट केलं पाहिजे, ठीक आहे. तर आपण जे आहे तर हा एक चर्चासत्राचा पहिला भाग होता. उद्याला आपण सेकंड भाग घेऊ, त्यामध्ये सिलॅबस, पुस्तकं कसे वाचायचे, काय वाचायचे, नोट्स काढणे याच्यावर चर्चा करू. म्हणजे 3 पार्टमध्ये आपण डिस्कस करू आणि चौथ्या दिवशी जे आहे आपण बॅच काय करू, स्टार्ट करू. अशा प्रकारे त्याचं जे आहे, फक्त बॅच सुरू करताना एक गोष्ट लक्षात घ्या की जर समजा आपण आता ही जी आहे तर पूर्ण पॅटर्न लक्षात घ्या की राज्यसेवा आणि कंबाईंड आपण जनरली शब्द वापरतो, ठीक आहे. तर राज्यसेवा आणि कंबाईंड या दोघांमध्ये जर आपण बघितलं तर याचा सिलॅबस जर 100 असेल तर याचा सिलॅबस किती आहे, 75 ते 80 सिलॅबस आहे, ठीक आहे. बॅच लावली तर दोन्ही इंटिग्रेटसुद्धा होईल. म्हणजे राज्यसेवा केली तर हे सर्व त्यामध्ये कवर झालं. कंबाईंडमध्ये कवर होणार नाही असं नाही, कंबाईंड आलंच. कारण राज्यसेवेचं डेप्थच अशी आहे की एकाच याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करायला लावते आणि नंतर परीक्षेला बसलं तर फारच छान असं. आणि हेच विद्यार्थी मग ही परीक्षा काय करतात, क्रॅक करतात. जनरली असं राहते. हे जे PSI ST असिस्टंट जे क्रॅक करतात जनरली ते कोणते विद्यार्थी असतात, राज्यसेवेवालेच असतात. आणि या दोघांमधली जी तफावत आहे पहिले खूप होती, आता काहीच नाही राहिली. उलट कधीकधी जे आहे इकडे प्रश्न कठीण पडतात, तर जे आहे असं राहतं. म्हणून आज ही जी परीक्षा आहे किंवा ही परीक्षा, तर या परीक्षा जवळपास जे आहे बरंच साम्य आलेलं आहे. फक्त एक 20 ते 25% सिलॅबस थोडासा काय येतो, वेगळा येतो, ठीक आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की याची प्रिलिम जी आहे, कोणती ही प्रिलिम असो का ही प्रिलिम असो, तर ती जवळपास 70% प्रिलिम म्हणजे काय असते, 70% काय असते, मेन्स असते. मग स्ट्रॅटेजीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे, प्रिलिम परीक्षा जरी असली तर प्रिलिमचा सिलॅबस प्री आणि मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू काय करायचा, कंप्लीट करायचा. प्रिलिम पॉईंट ऑफ व्ह्यू कंप्लीट झाला पाहिजे आणि तोच सिलॅबस मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू कंप्लीट झाला पाहिजे. म्हणजे 1857चा उठाव प्रिलिमसाठी वेगळा खेळायचा म्हणजे सैनिकांनी, आणि ज्या मेन्ससाठी वेगळं असं काहीच नाही. एकाच वेळेस प्री आणि मेन्सचं काय झालं पाहिजे, संपलं पाहिजे. म्हणजे जे 70% सिलॅबस प्री आणि मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू संपला, मग उरला किती, 30%. तर 30% सिलॅबस प्रिलिम नंतर होऊ शकतो. तर पण त्याच्या अगोदर झालं तर फारच छान, डोक्याला टेन्शनच नाही. म्हणून आता जेवढ्या काही नवीन बॅचेस आहे या सर्व नवीन बॅचेसला जे आहे नवीन जे वॅकन्सीज येणार आहे त्याचा ॲडव्हान्टेज झाला पाहिजे. म्हणून जे आहे बॅच ऑफलाईन राहील. ऑफलाईन तर सिलॅबस कंप्लीट होईलच, परंतु नंतर जे ऑफलाईन होणार आहे 6 महिन्यानंतर, ठीक आहे, ते विषय मी ऑनलाईनमध्ये आत्ताच देणार, ठीक आहे. ते विषय आत्ताच देणार ऑनलाईनमध्ये. ऑनलाईनमध्ये तुम्हाला ते लेक्चर दिले जाईल, ते तुम्ही एकदा बघून घ्यायचे आणि हे पूर्ण ऑफलाईनमध्ये पुन्हा होणार,
फक्त माझं एवढंच गोल आहे की 6 महिन्यात जे आहे बॅच काय झाली पाहिजे, स्ट्रॉंग झाली पाहिजे. एवढी स्ट्रॉंग इनफ झाली पाहिजे का प्रिलिम क्रॅक केली पाहिजे. कारण की येणाऱ्या नवीन ॲडचा त्याला काय झाला पाहिजे, फायदा झाला पाहिजे. हा त्यामागचा काय असेल, हेतू असेल. म्हणून जे आहे, पण याचा अर्थ असं नाही की जे ऑनलाईन आहे ते ऑफलाईन होणार नाही, ते ऑफलाईन होईल. फक्त जे आहे यावर्षीसाठी तशी स्ट्रॅटेजी मी यासाठी घेत आहे की 6 महिने जे आहे टार्गेट आहे का प्रिलिम काय झाली पाहिजे, कवर झाली पाहिजे. कारण की सर्व परीक्षा जे नवीन जे ॲड येईल आता, तर ते 6 महिन्यानंतर जे आहे ते परीक्षा जेव्हा येईल तर तेव्हा त्या मोठ्या ॲडला जे आहे तुम्ही काय असले पाहिजे, तयार असले पाहिजे. आणि ते असे साधारण सुधारण नाही असं, ठीक आहे, की एक रिडिंग झालं आणि 2 रिडिंग झालं. प्रॅक्टिस करून काय झालं आहे, सिलेबस झालेला आहे. म्हणजे तो सब्जेक्ट वाचून नाही, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व करून तयार झालेला आहे अशा फॉर्ममध्ये असला पाहिजे, तेव्हाच रिझल्ट येतो. तसं नाही येत, असं राहील. म्हणून जे आहे तर ही जी बॅच आहे प्री मेन्स इंटिग्रेटेड बॅच राहील. ज्यांना फक्त ही प्री मेन्सच लावायची आहे तर त्याची स्ट्रॅटेजी तीच आहे, पण थोडंसं काय असेल त्यामध्ये वेगळं असेल. आणि जेव्हा एक्सक्लुझिव्ह मेन्स सुरू होईल तेव्हा ती बॅचमधले 2 भाग होतात. ज्यांना राज्यसेवेचे विद्यार्थी वेगळे होतात 7 ते 8 महिन्यानंतर, आणि हे विद्यार्थी वेगळे राहतात. ठीक आहे, म्हणजे दोघांमध्ये जे आहे 70% जे आहे जवळपास काय 60 ते 70% कॉमनच आहे, असं राहील. मग राज्यसेवेचा जो ॲप्रोच आहे आता, जो स्पर्धा परीक्षा जो ॲप्रोच आहे, प्रिलिम म्हणजे 70% मेन्स. प्रिलिमचा सिलेबस पहिल्या दिवसापासून प्री आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू झाला पाहिजे. पहिल्या दिवसापासून चालू घडामोडीचा अभ्यास काय झाला पाहिजे, सुरू झाला पाहिजे. आणि पहिल्या दिवसापासून लास्ट इयर्स क्वेश्चन पेपरसुद्धा काय केले पाहिजे, पाहिले पाहिजे. फक्त एवढंच जे आहे थोडा पेशन्स ठेवायचा. आता लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर घाबरून नाही जायचं, ठीक आहे, ते जमतात. ठीक आहे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्ही सर्वजण ग्रॅज्युएट आहे, ऑलरेडी जे आहे स्कॉलर आहे, ऑलरेडी मनाने चांगले आहे म्हणून तुम्ही इकडे आले. ठीक आहे, इकडे येणारा विद्यार्थी हा मनाने नक्कीच चांगला असतो. तोच माणूस दुसऱ्यासाठी एवढी रिस्क घेऊ शकतो. बाकीचे नसतात, म्हणजे बाकीचे असतात पण जे आहे तुम्ही जरा जास्त चांगले असतात. देर आर 2 टाईप्स ऑफ पीपल, गुड पीपल, आणि दुसरे कसे असतात, व्हेरी गुड पीपल. ठीक आहे, गुड पीपल, व्हेरी गुड पीपल, गुड बॉईज अँड व्हेरी गुड बॉईज, गुड गर्ल्स अँड व्हेरी गुड गर्ल्स, असं. तर जे आहे असं असतं. तर त्याच्यामुळं जे आहे की याच्यामध्ये आपण जेव्हा पाहतो आता, तर आपण याला जेव्हा आपण स्टेप बाय स्टेप जेव्हा जाऊ, तर जे आहे पहिल्या दिवसापासून लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर, पहिल्या दिवसापासून चालू घडामोडी सुरू होईल, तर थोडंसं डोक्यावरून जाईल. ठीक आहे, पण जर सर्वच गोष्टी जर एवढ्या इझी असत्या आणि ते इझी लेवलला जर ठेवल्या तर काही रिझल्ट येत नाही, हे मला माहीत आहे. त्यामुळं जे आहे जे गोष्टी डोक्यावरून गेलेल्या असतात त्या आता इतका ॲडव्हान्टेज झालेला आहे ऑनलाईनचा, का त्या गोष्टी ज्या जर तुम्हाला एखादा ऑफलाईन लेक्चर नाही समजला तर तुम्हाला ऑनलाईन लेक्चरसुद्धा काय होऊ शकते, मिळू शकते, त्यात रिपीट करू शकतो. आणि क्लासमध्ये जे होतं ते पहिले बाय हार्ट काय करायचं, करून टाकायचं, नंतर मग तुम्ही काही करू शकता. ठीक आहे, लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर आणि क्लास याला बायबल समजून काय करायचं, सर्व गोष्टी काय करायच्या, लिटरली जे आहे त्याच चौकटीत राहायचं आणि पहिले ते परफेक्ट करायच्या. नंतर मग बाकी तुम्ही कुठेही फिरून आलेच चालते, येऊच शकत नाही कारण तुम्हाला तेवढा वेळच नाही भेट देत, असं राहते. मग इथं जे आहे आपण त्या प्रकारे काय करू, सुरू करू. आणि ॲप्रोच काय असेल, पॉलिटी इकॉनॉमी, ठीक आहे, सोबत सीसॅट, आणि थोडं जे आहे थोडासा एक लाईट सब्जेक्ट सोबत असतो, इतिहास. ठीक आहे, म्हणजे थोडंसं पाहिजेच, एकदम असं हार्ड जर झालं तर प्रॉब्लेम होऊन जाईल. तर इतिहास जे आहे सर्वच राहील. आणि जे त्यामध्ये जे आहे जी मागच्या वर्षी जी टीम होती, तर त्या टीममध्ये जे आहे 30% टीम काय असेल, नवी असेल. 30 ते 40% जे टीम काय असेल, नवी असेल. इतिहासासाठी जे आहे 2 लोक काम करतील. ठीक आहे, इतिहासासाठी. त्यानंतर जे आहे सर्वात महत्त्वाचं जे आहे केमिस्ट्री जे आहे त्यासाठी जे आहे स्पेशल फॅकल्टी असेल. म्हणजे तुम्ही मागच्या बॅचपेक्षा या बॅचला जे आहे तर खूप जास्त गोष्टी व्यवस्थित मिळेल आणखी. म्हणजे जे आहे ऑनलाईनमुळे जे आहे बऱ्याच गोष्टी रिपीट करता येईल. आता प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, ऑफलाईनचं जे लेक्चर आहे सॉरी, ते एकदाच आपल्याला करायला भेटतं. ठीक आहे, पण तुम्हाला जर मिनिमम टाईममध्ये जर पास व्हायचं असेल, मिनिमम टाईममध्ये, सर्वांना मिनिमम टाईममध्येच व्हायचं आहे. ठीक आहे, आणि तसं लाईफमध्ये 20 ते 30 हे वर्ष जे आहे ना खूप सुंदर असतात. फ्रॉम 20 to 30 एकही दिवस जास्त MPSCला द्यायचा नाही. ठीक आहे, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणतो. म्हणून थोडासा त्रास झाला सहन करत चला, पण रिझल्ट पाहिजे. तर इथं जे आहे आता हे जे ऑफलाईन लेक्चर आहे यामध्ये जे झालेला जो भाग असतो तो जर आपण पुन्हा पुन्हा जर समजा 3 वेळ केला आणि ते लेक्चर पुरं पाठच झालं, समजा झाले, जिंकले. ठीक आहे, पहिले कसं ऑफलाईनमध्ये कसं आहे, एखादी गोष्ट मिस झाली तर डोक्यावरून निघून गेली तर गेलीच ते. आता आपल्याला तिला पकडता येते. एक लेक्चर 2 वेळ जर केलं, एक लेक्चर पुन्हा रिपीट जर केलं
तर जे आहे तुमचा 75% अभ्यास काय होतो कव्हर होऊन जातो. बस ते अल्टिमेट गोल आहे. त्यामुळे ऑफलाईन झालं आणि ते लेक्चर ऑनलाईन तुम्हाला पुन्हा मिळालं तर काय करायचं, घोटून टाकायचं. ठीक आहे, विश्वास ठेवा. शेवटी सर्व गोष्टी ज्या आहे श्रद्धेवर अवलंबून आहे, बाकी कशावरच नाही. असा भाग असतो. कारण मला एक जे आहे, माझा एक सिनियर होता गौरव अग्रवाल म्हणून, तर त्याने UPSC जे आहे ना 1 क्लास 3 वेळ रिपीट केला होता. ऑफलाईनच्या वेळेसची गोष्ट सांगतो. तर भारतातून पहिला आला होता. म्हणजे इतकं ते भाग असतो. कारण या परीक्षेला जे आहे ना हे क्रॅक करू शकत नाही हा प्रॉब्लेम नाही आहे. या परीक्षेला काय लागतं हे समजलं पाहिजे आणि त्याच्यावर तुटून पडलं पाहिजे. व्हेरी सिम्पल, फार कठीण नाही आहे. मग जे लागतं तर आम्हाला थोडंफार समजतं ते, असं मी नाही समजू की 100% समजतं, पण थोडंफार समजतं. त्याला अनुभव लागतो, त्याला ज्या त्या परीक्षेमध्ये ज्या अचिव्हमेंट्स लागतात आणि 24/7 एकच काम लागतं, स्पर्धा परीक्षा. ठीक आहे, त्यामुळं जे आहे नाही तसंच या स्पर्धा परीक्षेमधला विद्यार्थी आणि शिक्षक हे जे आहे ना फुल टाईम त्यात बिझी पाहिजे, तरच ते कामाचे, नाही तर तिथे काही कामाचे नाही ते आपल्या. असं राहतं. म्हणजे तिकडे जर समजा सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं आणि इकडे जे आहे संविधान सुरू आहे त्याला माहीतच नाही आहे, ठीक आहे, ते नॉलेज आपल्या काही कामाचं नाही आहे. आपल्याला सर्व गोष्टी काय पाहिजे, अप टू डेट पाहिजे, सर्व व्यवस्थित. मग हा भाग असतो. म्हणून इथं जे आहे की चौकट जे आहे समजायला तुम्हाला नक्कीच वेळ लागतो, कारण की ते लवकर समजत नसते. परंतु जे आहे लेक्चरमध्ये जे आहे ते चौकट लक्षात घेऊनच जे आहे त्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणून त्या मास्टर करणं काय अतिशय आवश्यक आहे. म्हणजे ऑनलाईनमुळे जे आहे ते इझिली काय होते, शक्य होते. तर अशा प्रकारे जे आहे आपण स्टेप बाय स्टेप जे आहे याला जाऊ. तर पहिला पार्ट जे आहे आज इथं जे आपण कॉमा घेऊ पहिल्या पार्टला. सेकंड पार्ट उद्याला याच वेळेस राहील. सेकंड पार्ट त्यामध्ये आपण सिलॅबसवर चर्चा करू. आणि सिलॅबसवर जे आहे बुक्स, आता कसं झालं आहे, बुक्स सर्व रिवाईज झालेले आहे, सर्व बुक्स चेंज झालेले आहे. ते बुक्स प्रत्येकच वर्षी चेंज होत राहतात. असं नाही लॉकडाऊन होता म्हणून बरेच लोक रिकामे होते. ठीक आहे, प्रत्येक वर्षी चेंज होतात. का चेंज होतात? चालू घडामोडी, ठीक आहे, जे सर्वात चालू असतात आणि त्याच्यावरच आपला काय असतो, रिझल्ट असतो. मग त्याच्यावर एकदा कमांड आली तर ते कमांड तेव्हा येते जेव्हा पॉलिटी आणि इकॉनॉमी हे 2 विषय काय होतात, स्ट्रॉंग होतात. हा भाग असतो. म्हणून जे आहे ठीक आहे, तर आपण उद्याच्या लेक्चरला आपण जेव्हा डिस्कस करू, पण त्याच्या अगोदर आजच्या लेक्चरला आपण जे आहे वेळ व्हायचा आहे ना, 4 वाजायचे आहे ना, हां, तर 6 मिनटं आहे आपल्याकडे. तर 6 मिनटात आपण क्वेश्चन ॲन्सर सेशन घेऊ. तर ज्यांना काही क्वेश्चन विचारायचे असेल तर तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. 4 वाजता जे आहे सर्व सिस्टम लॉक होणार आहे. यावर्षी ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम काम आहे सर्व, म्हणजे भगवान रामसारखं प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे. ठीक आहे, श्वास सोडायलाही मर्यादा आहे, घ्यायलाही मर्यादा आहे, विद्यार्थ्यालाही मर्यादा आहे, वेळेलाही मर्यादा आहे. हेच पाहिजे स्पर्धा परीक्षेला. ठीक आहे, स्पर्धा परीक्षेला हेच पाहिजे. सिलॅबसला मर्यादा घालून देणे आणि त्या मर्यादित राहून त्या मर्यादेत काय करणे, मास्टर होणे. 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. चौकट आखणे आणि चौकटीचं काय होणे, राणी किंवा राजा होणे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हां, तसं विचारू शकतात. विचार, कोणाला काही विचार असेल तर बिंदास विचार. आणि असं विचारा की जे खरंच मनामध्ये असते ना ते विचारायचं. असं एकदम जे विचारायचं आहे बाबा मग ते यूट्यूबवरचेच प्रश्न विचारले पाहिजे असं वगैरे नाही. प्रत्येक विद्यार्थ्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते, प्रत्येकाची सक्सेस स्टोरी वेगळी असते. हां, कोणाला विचारायचं आहे? हां हां हां, म्हणजे कसं आहे कसं आहे, समजा खडक हा टॉपिक करायचा आहे. आता खडक जे आहे याच्यामध्ये एक्झॅक्ट काय येतं, एक जस्ट जे आहे प्रश्न वाचून घ्यायचे. आता आपण अभ्यास तर केलेला नसतो, पण ते वाचल्यामुळे एक अंदाज येऊन जातो कशा स्वरूपाचे प्रश्न येतात. ठीक आहे, कशा स्वरूपाचे. आता तुमचं पुस्तक सुरू झालेलं आहे, पहिलं पान आलेलं आहे. आता ते पान वाचताना जे आहे तुमच्या डोळ्यात काय आलं, स्कॅनर आलेले आहे आयोगाचे, की खडकात नक्की कसे प्रश्न येतात, काय येतात, खडकाचे प्रकार येतात का, खडकापासून मृदा येतात का, खडकाचे प्रकार कोणते आले तर कुठले आले, म्हणजे हे तुम्हाला अंदाज आलेला आहे. मग अभ्यास करताना तुम्ही काय करता, डोळ्यात तेल घालून काय करता, अभ्यास करता. बॅक ऑफ माइंड ते सेव्ह असतं. मग बरोबर आपण त्या डायरेक्शनने अभ्यास करतो. मग आपल्याला अभ्यास नाही पाहिजे, आपल्याला त्या डायरेक्शनमध्ये अभ्यास पाहिजे. मग त्या डायरेक्शनने आपण अभ्यास करतो, त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वाचतानाच क्वेश्चनिंग करतो. क्वेश्चनिंग स्टार्ट झालं का अभ्यास सुरू झाला. आता सुरू झाली तुमची क्लास 2 आणि क्लास 1चा अभ्यास. नो क्वेश्चनिंग नो स्टडी. क्वेश्चन पडला पाहिजे.
मग पहिले जर क्वेश्चन आपण आयोगाचे घेतले, थोडेफार क्वेश्चन पहिलेच रेडीमेड तयार होऊन जातात. नंतर मग आपणही डोकं लावतो ना थोडंसं, ठीक आहे, आपण डोकं लावतो. मग जे आहे असा अभ्यास सुरू होतो. मग आता केलेला अभ्यास जे आहे बरोबर आहे का नाही, तर तेच क्वेश्चन काय करायचे वाचलेले, टाईम लावायचा. ठीक आहे, 100 क्वेश्चन असेल, राज्यसेवेचे असेल तर 2 तास, आणि कंबाईनचे असेल तर 1 तास लावायचा आणि गोले मारणं सुरू करायचे. ठीक आहे, आता तो अभ्यास आहे ना एकदम कॉन्क्रीट होत आहे. आणि आता ते गोले बरोबर यायला लागले की थोडंसं डिमॉरलायझेशन होईल, 90% डिमॉरलाइज व्हाल, 10% कॉन्फिडन्स वाढेल. ठीक आहे, हळूहळू 10चा काय होईल, 15 होईल.